ओके. चलो. काय आहे? डुंगडुंग. फिजिक्स. फिजिक्स. केमिस्ट्री का फिजिक्स? फिजिकल केमिस्ट्री. वा. एक इथं होईना झालाय, त्या दोन दोन आता एकत्र मिक्स करून, नाही का? ठीक आहे. चलेगा. ओके, लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत भेटले सांगा. बोलो बोलो. हा. हम्म. सर्जिकल बाकी आहे ना? ठीक आहे. सर्जिकल साठी खूप सिंपल सिंपल मेकॅनिझम आहे, तुम्हाला दाखवून देतो, क्लिअर होऊन जाईल. काय झालं याला? ब्रर. खाली. बर. सर्जिकलचा टॉपिक तो वाचला का तुम्ही? अवघड आहे? सोपं आहे ना? राईट. ओके. सर्जिकल मेथड मध्ये आता आपण एंट्री मारतोय. बघा याच्यामध्ये काय दिलेलं असणार आहे. बघा, याच्यामध्ये काय असणार आहे म्हणून दोन टाईप. सांगा. सर्जिकल मेथड पहिल्यांदा कोणती टाईप, परमनंट और टेम्पररी? परमनंट असणार आहे. कोणामध्ये असणार आहे, मेल और फिमेल? बोथ. कोणामध्ये असणार आहे? बोथ. याच्यामध्ये दोन टाईप आहेत. पहिला. दुसरा. ट्युबेक्टोमी फॉर आणि वॅसेक्टोमी. मग यांच्यामध्ये मला सांगा, मेल आणि फिमेल मध्ये गॅमेटोजेनेसिस होणार की नाही होणार? फिमेल मध्ये ओव्युलेशन, देन मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस. दोन्ही कंडिशन होणार आहे. मग मला सांगा, बर, मेल आणि फिमेल मध्ये कॉयटस जर झाला तर इन्सेमिनेशन होणार का नाही होणार? होणार ना? सांगा. इम्प्लांटेशन. ठीक आहे. फर्टिलायझेशन. समजते का? अरे, स्पर्मचं जे ट्रान्सपोर्ट करणारा जो ट्यूब असणार आहे, राईट ना, त्यालाच आपण ब्लॉक करून टाकतोय. आता ह्या जर का ट्यूब जर ब्लॉक जर झाल्यात तर मला सांगा, गॅमेटचं फ्युजन होणार आहे का? नाही. म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही. सोबती ना काय होणार नाही? इम्प्लांटेशन. तरी प्रोसिजर मेनली इन्क्लूड करून दिलेत. आता सिंपल सिंपल टॉपिक फक्त आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे. तुम्हाला याच्यामधला जो मेन कंटेंट आहे तो समजलेला आहे, बस. मोर दॅन सफिशियंट आहे. फर्दर काय सांगण्यात बघा, याच्यामध्ये काय करतोय आपण इथं? पर्टिक्युलरली सर्जिकल मेथड त्यांना बघायला भेटणार आहे. जे मेल मध्ये काय असणार, स्टरलायझेशन करतात. तर स्टरलायझेशनचं जर मिनिंग समजत नसेल तर समजून घ्या. इनफर्टाईल. काय म्हणतो आपण याला? इनफर्टाईल. इनफर्टाईल कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. म्हणजे अ मेल कॅनॉट बिगेट द काय असणार आहे, चाइल्ड. म्हणजे यानंतर मेल काय करू शकत नाही, की बेसिकली प्रेग्नन्सीच्या केसमध्ये त्या बेबीला, म्हणजे जे काही कपल असणार त्यांच्यामध्ये फर्दर मेल रिस्पॉन्सिबल नसणार आहे प्रेग्नन्सीसाठी, राईट ना, बिकॉज त्याच्यामध्ये काय झालं, स्टराईल झालेला आहे तो. इनफर्टाईल, राईट ना, इनफर्टाईल केसमध्ये तो गेलेला आहे, ही कंडिशन दिली जाते.
ट्रान्सपोर्ट ऑफ स्पर्म आपण काय करणार ब्लॉक करणार आहे कसं की जे व्यासा डिफरन्स असणार कोण व्यासा डिफरन्स ना की व्यासा इफरन्स राईट ना व्यासा इफरन्स जर आपण कट करायचं म्हटलं तर खूप डिफिकल्टी येणार आहे बट व्यासा डिफरन्स इझिली कट करू शकतो बट एनसीटीने जर का तुम्हाला मेनली मेन्शन केलंय की व्यासा डिफरन्स कट करायची तर व्यासा डिफरन्सच इथं माहित असायला पाहिजे व्यासा इफरन्स जर घेतलं तर रॉंग स्टेटमेंट बनून जाईल इनकरेक्ट बनून जाईल आणि एक्टोमी म्हणजे काय असणार आहे तर सर्जिकली काय असणार रिमूव्ह केलं जाणार कट केलं जाणार आहे कसं कट केलं जातं सिंपल सध्या बेसिकली ते डायग्राम दाखवतो तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल नॉर्मल केसमध्ये बघितलं तर आपलं काय असणार टेस्टिस असणार आहेत इन जनरल मध्ये काय होतं टेस्टिस मध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होणार व्याचा डिफरन्स त्याला कॅरी करणार सेमिनल वेसिकल पर्यंत आणणार इजॅक्युलेट आणि युरेथ्रामधून बाहेर पडणार बरोबर आहे हा त्याचा फ्लो आहे आता फ्लो मला इथे ब्रेक करायचा आहे ब्रेक करण्यासाठी सगळ्यात लॉंगेस्ट पार्ट कोणता आहे व्याचा डिफरन्सचा तिलाच कट करून टाका टाईट करून टाका जर काही टाईट जर करून टाकलं तर बघा या केसमध्ये काय होणार आहे की मेलच्या बेसिकली टेस्टिस तर आहेत ना कॅस्ट्रेशन झालंय का व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅस्ट्रेशन हा कॅस्ट्रेशन झालंय का व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅस्ट्रेशन सर्जिकली रिमूव्हल ऑफ टेस्टीज कोणाला माहित नसेल तर नोट डाऊन करून ठेवा कार्ट्यानो कॅस्ट्रेशन राईट ना बघायला भेटणार आहे कॅस्ट्रेशन ओके सर्जिकली रिमूव्हल ऑफ टेस्टीज रिमूव्ह करणं सिंपल सध्या भाषा सर्जिकली काय केलं जातं की रिमूव्ह करताना बघायला भेटणार राईट ना हे लय खतरनाक केस व्हायचे माहितीये का आता या केसमध्ये बघा कॅस्ट्रेशन जर झालं तर टेस्टिस नसेल तर ओव्हले स्पर्मॅटोजेनिस होण्याचा संबंधच येणार नाही समजते का अशा सुरुवातीच्या काळामध्ये खूप खतरनाक खतरनाक लेवलला बेसिकली व्हायचं सांगण्यासारखी लय खतरनाक सिच्युएशन आहे राहू दे आता अरे काय सांगू तुम्हाला आता बरं ठीक आहे ऐका तुम्ही जर का बेसिकली बघायचं म्हटलं तर एक जे बुल असत ना बुल राईट ना माहिती आहे ना गावाकडच्या ठिकाणी काय केलं जातं की जे बुल असणार खूप म्हणजे अग्रेशन ज्यांच्यामध्ये असणार आहेत आता अग्रेशन साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे टेस्टोस्टेरॉन राईट ना तर या टेस्टोस्टेरॉन मध्ये जर का बेसिकली सिक्रेशन करणार कोण बेसिकली असणार टेस्टिस राईट ना टेस्टिस आता टेस्टिस मध्ये काय होणार की स्पेसिफिकली जर अशी सिच्युएशन जर क्रिएट झाली बरं ठीक आहे हा तर या केसमध्ये काय होणार की पर्टिक्युलरली तो जो असणार आहे मेल खूप अग्रेशन दाखवणार आहे मग त्याच्यामध्ये आपण त्याला युज करू शकत नाही फार्मिंगसाठी राईट ना नांगरणीसाठी त्याला युज करू शकत नाही किंवा त्याच्या रेसिंग मध्ये जे बेसिक असतात त्याच्यासाठी युज करू शकत नाही प्रॉपर कारण की त्याला कंट्रोल करणं डिफिकल्ट होऊन जाणार खूप सारी पॉवर येते त्यांच्यामध्ये मग काही केसेसमध्ये बघा एकतर बेसिकली सर्जिकली रिमूव्ह केले जातात किंवा त्यांना डॅमेज केले जाते झोपवलं जाणार आहे क्रश केल्या जाणार आहेत लिटरली पेनफुल कंडिशन त्याच्यामध्ये होताना बघायला भेटणार राईट ना सो अशा काही केसेस मेनली मेन्शन करून दिलेले आहेत बट बट त्याचे सेच असणार आहेत ते असणार आहेत त्यानंतर ना एक म्हणजे असे केसेस मला ऐकायला भेटले त्यात नाही असं नाही राईट ना रिडिंग मध्ये पण येतात आणि थोडं सर्च केलं का नाही की रियालिटी अशी आहे का म्हणून तर बेसिकली खूप खतरनाक खतरनाक लेवल बेसिक रिसर्च वगैरे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये लय खतरनाक असतात माहिती का अं, आता इन जनरल मध्ये एक पॉईंट बघा असं सांगितलं होता जे मंकीज असतात ना मेल ह्युमन पेक्षा मंकीज मध्ये सेक्शुअल डिझायर जे क्रिएट होतात ना, ते एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये आहेत राईट ना एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये येतात राईट ना तर एक सायंटिस्ट होता त्या सायंटिस्टने लिटरली काय केलं माहितीये का जे स्पेसिफिकली मंकीज मंकीज मध्ये काही सेक्स ग्लँड असतात त्या ग्लँड्स मंकी मधून काढून आहेत ना ओल्ड एज मध्ये जो बेसिकली मेल आलेला आहे त्यांच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आता त्यांचा जो एज असणार जो की 50च्या एज मध्ये 60च्या एज मध्ये आता हा जो काही ह्युमन मध्ये मेल असणार आहे 50-60 एज मध्ये कुठे ना कुठेतरी सेक्शुअल डिझायर आता कमी होणार आहेत सेकंड थिंग काय असणार की बेसिकली जे जेनेटल असणार त्यांची पण ऍक्टिव्हिटी कमी होणार आहे स्ट्रेंथ कमी होणार आहे बट इकडून काय केलं मंकीच्या सेक्स ग्लँड इकडे ट्रान्सफर करून यांच्यामध्ये सेक्शुअल डिझायर काय केलं की इम्प्रूव्ह केलं इतकं भयानक लेवलचे एक्सपेरिमेंट केलेले होते केलेले होते राईट ना असं जर का त्या कार्ट्याने जर ऐकलं तर मग तिला काय काय राहू सांगायला लागलं ना असे केसेस होणार आहेत. दुसरी केसमध्ये बरं इथपर्यंतच नाही काय राईट ना कंडिशन येताना बघायला भेटत होती दुसरी कंडिशन एक बेसिकली ऐकायला भेटत होती काय माहितीये का बघा पण मला सांगा तुमच्यापैकी कोणी गेम ऑफ थ्रोन बेसिकली बघितल्या मूवी म्हणजे वेब सिरीज आहे बघा हाऊस ऑफ ड्रॅगन वगैरे काय संबंधच येत नाही राईट ना बरं ठीक आहे आता यांच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं का नाही तर स्पेसिफिकली राजा राणी जर असलेत तर राजा बेसिकली काय करायचं माहितीये का की त्या केसमध्ये कुठलं तरी युद्ध जर करायला गेला तर महिनाभर यायचा नाही तर राणीला प्रोटेक्शन देणारे कोण असणार आहेत की स्पेसिफिक त्यांचे गार्ड असणार आहेत कोण असणार
गार्ड असणार आहेत. तर अशा केसेसमध्ये खूप वेळा असं व्हायचं की बाबा राजा आता बेसिकली जर का एक म्हणजे सीन एक तुम्हाला सांगू देतो की एक राजा असणार आहे. त्या राजाचं एज किती झालं माहितीये का? ऑलमोस्ट बेसिकली 50-60 वर्ष झालेलं आहे. राईट ना? 40-50 किंवा 40-50च्या एज मध्ये असेल. पण त्यांना जर का बेसिकली त्याची बायको जर मेली असणार आहे आणि त्याला जर का काय पाहिजे एक उत्तराधिकारी जर हवा असेल, एक राजकुमार जर हवा असेल, तर 40-50 वर्षाचा राजा काय करणार माहिती का? दुसऱ्या बेसिकली एखाद्या फिमेल बरोबर मॅरेज करणार. आता मॅरेज झाल्यानंतर ना तिच्याकडून काय असणार आहे? त्याला बेबी जे होणार आहे. राईट ना? मग सडन नंतर 60-70 वर्षानंतर काय होणार? तो राजा मरणार. बरं तर या केसमध्ये राणी किती एजची झाली? 35-40 वर्षाची. आता त्याच्याबरोबर तिचा राजा नसणार आहे. मग या केसमध्ये जर का ती काय करणार माहिती का? आपले जे गार्ड असतात त्यांच्यावर रिलेशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. अशा केसेस व्हायच्यात. किंवा राजा जर का पडून कुठे गेला, युद्धावरती गेला, तर राणी इकडे घरी एकटी. राणी इकडे एकटी. राईट ना? तर तिच्याबरोबर जे काही तिचे गार्ड असणार आहेत ना, म्हणजे बॉडीगार्ड जे असणार आहेत, त्या समटाईम असं व्हायचं की त्या बॉडीगार्ड बरोबर तिचं राणीचं एकदम विषय विषय होताना बघायला भेटणार आहे. आणि समजा राजा जर का बेसिकली समजा फॉरेन कंट्रीज मध्ये असं पाहायला भेटायला इजिप्तमध्ये बेसिकली राजाचे हेअर्स कसे असणार आहेत बेसिकली एकदम व्हाईट कलरचे. राईट ना? बट लेकरू जे होतंय त्याचे ब्लॅक कलरचे हेअर्स, ब्राऊन कलरचे हेअर्स असे त्यांना बघायला भेटणार आहेत. तर हे झालं कसं? राईट ना? इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं का नाही, तर तुम्ही थोडंसं म्हणजे गेम ऑफ थ्रोन जर का तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे. एक जो जॅफ्री नावाचं बेसिकली कॅरेक्टर दिले का नाही? राईट ना? तर जॅफ्रीची आई आहे ना तिचे हेअर्स कसे आहेत माहिती आहे का? पर्टिक्युलरली थोडेसे गोल्डन कलरचे, व्हाईट कलर गोल्डन कलरचे. राईट ना? देन त्यानंतर तिचा जो पप्पा असतो रॉबर्ट पॅरेथियन नावाचं बेसिकली ते कॅरेक्टर दिलेत. त्याचे हेअर्स कसे माहिती आहे का? एकदम प्रॉपर काळे असे. राईट ना? त्यानंतर ना आता जी सरसी आणि कोण असणार आहे पॅराथियन, या दोघांचा हजबंड वाईफ आहे राजा राणी. त्यांचं पोरग कोण? जाफरी. राईट ना? तर जाफरीची केस कशी व्हायला पाहिजे होती? गोल्डन किंवा कसं ब्लॅक, पण इन जनरल मध्ये मेलचं डॉमिनंट कॅरेक्टर एंटर करणार आहे ब्लॅक कलरचं व्हायला पाहिजे ना. त्याची केस कशी मध्ये गोल्डन झालीत. काय झाली? गोल्डन झालीत. आता एक विषय असा होता की तिची सरसी होती त्याचा भाऊ एक होता. राईट ना? रिलेशन मध्ये असे भाव लागू देत. तर ते बेसिकली त्यांच्यामध्ये इतकं खतरनाक लेवलचं दाखवलं का नाही बासर हे कशामुळे होतंय की असे काही केसेस होऊ शकतात. म्हणून पूर्वीच्या काळी त्या गार्डचं कॅस्ट्रेशन केलं जात होतं. समजतंय? गार्डचं काय केलं कॅस्ट्रेशन केलं जात होतं. रिमूव्हल ऑफ टेस्टिस संबंधच नाही पुढं. आणि हे इतकं सिव्हिअर व्हायला लागलं का नाही की बास रे बस ना. मग आता याच्यामध्ये गार्ड जर बनले तर त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन जर रिलीज होत असेल तर त्याच्यामध्ये अग्रेशन येणारच नाही. फायटिंग करू शकणार नाही. म्हणून बेसिकली परत त्यांना काय केलं माहिती का? शपथ घ्यायला लावली. कॅस्ट्रेशन बंद. शपथ घ्यायची. काय शपथ घ्यायची? यानंतर तू मॅरेज करायचं नाहीस. तुझी लेकरं होणार नाहीत. फिजिकल रिलेशन मध्ये राहायचं नाहीस. काय नाही, काय नाही, काय नाही. असंच आणि तू एक काय बनणार की एक सेफ गार्ड बनून जाणार. बस बाकी काय नाही. अशी प्रोसेस झाली. थोडीशी कुठे त्यांच्यावरती काय केली की रेहेम दाखवला. पेस्टिसाइड जरी राहतील पण बेसिकली यानंतर मॅरेज करायचं. स्टील जे व्हायचं ते होनी को कोई टाल नाही सकता. राईट ना? ती कंडिशन व्हायची. सो हे समजलं का? आता मला सांगा इथं जर कट केला असणार आहे तर स्पम तरी तर बनेल. पण स्पम मला सांगा इथून पुढं जाऊ शकणार आहे का रे? आता मला सांगा ज्यावेळी मेल इजॅक्युलेशन ज्यावेळी करल त्यावेळी बाहेर काय पडणार आहे? हा, सिमेन विदाउट स्पम म्हणजेच सेमिनल प्लाझ्मा. मग इथं मेल या केसमध्ये जी फिमेल असणार प्रेग्नन्सी राहू शकते का? इमॅजिन करा 1 जानेवारीला जर का बेसिकली काय झालं माहितीये का? वॅसेक्टॉमी झालेली कधी झाली? 1 जानेवारीला. 2, 3, 4, 5 आणि सो ऑन. आपण एक्झाम्पल घेऊया 5 दिवसांमध्ये. जर मेल फिमेल बरोबर क्वार्टर्स जर करत असेल तर प्रेग्नन्सी राहणार का नाही राहणार? नाही राहणार. बरोबर आहे ना? कशी काय? हा, नाही राहणार ना. बट इथं राहते प्रेग्नन्सी. 5 दिवसामध्ये राहते. का? सेमिनल वेसिकल. अरे या केसमध्ये स्पर्म राहताना बघायला भेटणार, हॉस्टेल होताना बघायला भेटणार आहेत. राईट? देन त्यानंतर युरेथ्राच्या रिजन मध्ये इजॅक्युलेटेड डक्ट असणार आहे त्याच्यामध्ये राहताना बघायला भेटणार आहेत. आता इथला एक स्पर्मचा नंबर कमी असणार त्यात काय शंका नाही. बट एक स्पर्म जरी या इजॅक्युलेशन मधून फिमेलच्या बॉडीमध्ये जर एंटर केला तर बास की एक धिंगाणा घालू शकतो एक. राईट ना? 9 महिन्यासाठी सगळ्या बेसिकली मेसोसायकल स्टॉप. एक स्पर्म. हा, समजते का? हा 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 सिच्युएशन बेसिकली तुम्हाला मी एलिमिनेशन करून दिले. त्यामुळं इमॅजिन करा या बाबाला पण बेसिकली सर्जरी झालेली आहे. 3-4 दिवस जरा बेसिकली महिनाभर जरा रेस्ट घ्यावी तसा हा भागच नाही. अशा केसेसमध्ये सेकंड अँड थर्ड दिवसापासून जर का क्वायटस जर करायला लागला असे जर का क्रिएस करायला लागले तर काय होणार आहे मला सांगा? प्रेग्नन्सी राहणार आहे. त्यामुळे सर्जरी नंतर बेसिकली गपचूप बसायला पाहिजे आठवडाभर. राईट ना?
आठवडा 2 आठवडा गप बसायला पाहिजे, तर मग बेसिकली काय होणार नाही, या केसमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही. पण जर का पहिल्या 5 दिवसांमध्ये करायला गेले तर प्रेग्नन्सी, ठीक आहे, क्वेश्चन या टाइपचे बनतात. सो तुम्हाला माहिती असलं पाहिजे. क्लिअर झाल्या वॅसेक्टोमी काय असणार, क्लिअर का, समजलं ना. चलो आगे बढ़ते. नेक्स्ट वन काय असणार आहे याच्यामध्ये बघा, वॅसेक्टोमीची प्रॉपर्टीज मेनली इफिशियन्सी समजली ना, 1% काय का ड्रॉबॅक आहे की एफिशियन्सी असणार ते समजलं. बरं, मला सांगा, एकदा जर का मेलची ही जर का बेसिकली वॅसेक्टोमी झाली, तर रिव्हर्सिबिलिटी पुअर आहे का रिच आहे, पुअर होणार आहे, राईट ना. परत रिव्हर्स करू शकतो का, नो मोर पप्पा, राईट ना. नो मोर चाइल्ड, नो मोर पप्पा, राईट ना. जे असणार आहे ते बेसिकली आता नॉर्मल स्टेट मध्ये असणार आहे. बट मला सांगा, ही जी सर्जिकल मेथड असणार आहे ती त्या बेसिकली मेल मध्ये कधी करायला पाहिजे, 1-2 बेबी का 0 बेबी नंतर, 1-2 बेबी नंतर करायला पाहिजे. 0 बेबी मध्ये जर करून टाकलं विषय संपला, राईट ना. परत रिव्हर्स जर करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल, राईट ना. मग आहे ते आपलं हमदो हमदो हमदोच, राईट ना. हमदो परत फ्युचर मध्ये अडॉप्ट केल्यानंतरच होणार आहे. हा, एक कंडिशन त्याच्यामध्ये काय होऊ शकते बाबा, फिमेलला जर ट्युबेक्टॉमी जर केली नसेल तर त्याचा स्पर्म टेस्टिस मधून काढून आपण ट्रान्सफर करू शकतो फिमेलच्या वेस्टर्न रिप्रोडक्टिव्ह टॅक मध्ये, मग ते होऊ शकतं. ट्युबेक्टॉमीची कन्सेप्ट असणार ऍज इट इज सेम कंडिशन आहे, फक्त इथे कट कोणाला करायचं आहे, फॅलोपियन ट्यूब. नेक्स्ट कंडिशन मध्ये तुम्हाला अशी बघायला भेटणार आहे ना, फॅलोपियन ट्यूब असणार आहे, चेकआउट करायची, आयडेंटिफाय करायची, त्यानंतर सर्जिकल दोन्ही ठिकाणी कट टाकायचे, कट केल्यानंतर अशी त्याला आपण लायगेट करू शकतो. लायगेट एकदा जर झाली तर विषय संपला. इथून पुढे बेसिकली जे काही ओवा असणार आहेत ते ओवा काय होतील मला सांगा बघू. इथं पर्टिक्युलर ओव्युलेशन, अरे सॉर नो, ओव्युलेशन होणार ना. इथून एक जो असणार आहे तो एक तर बेसिकली निघणार आहे, कशामध्ये येणार आहे, तुमच्या अँप्युलर रिजन पर्यंत येईल, राईट ना. पण मला सांगा, ज्यावेळी कॉयटस होणार आहे तर स्पर्म तर बेसिकली सांगा इन्सेमिनेशन, येस ऑर नो, बरोबर ना. त्यानंतर सर्वायकल ओपनिंग मधून काय असणार आहे, स्पर्म एंटर करतील, युटरस पर्यंत एंटर करतील, त्यानंतर काही राईट साईडला आणि काही लेफ्ट साईडला डेफिनेटली जातील. बट मला सांगा, ते राईट साईड गेले तर इथेच अटकतील, इथं पण इथेच अटकणार आहेत. या दोघांचं इथं बेसिकली जॉईनिंग होणार आहे का, नाही, मीटिंग होणार नाही. म्हणजे अल्टिमेटली आपण अवॉइड काय केलं, इनिबिट काय केलं, फर्टिलायझेशन, ओव्युलेशन डन, इन्सेमिनेशन डन, फर्टिलायझेशन नॉट डन, राईट ना. होणार नाही, नॉट डन, राईट ना. नो, कंडिशन काय करायला मेनली त्याच्यामध्ये माहित असतात. समस्या ट्युबेक्टॉमी काय असणार आहे, आजच्या केसमध्ये काय केलं जातं तुम्हाला एक पॉईंट सांगू देतो, एस्पेशली फिमेलमध्ये. फिमेलमध्ये सिंपल साधी गोष्ट आहे बाळांनो, ही जी स्पेसिफिकली तुम्हाला फॅलोपियन ट्यूब दिसते ते कट केले ना, तिला काय केलं जातं बघा. आता इमेजिन करायचं जर का फॅलोपियन ट्यूब अशी आपण डिस्कस केली, राईट ना. आणि याच्या काय असणार आहे, इथं अशी ओव्हरी आपण कन्सिडर करतोय. सो ओव्हरी मधून काय असणार आहे, ओव्युलेशन होताना बघायला भेटणार आहे, इथे येताना बघायला भेटणार, राईट ना, अँप्युलर रिजन पर्यंत असणार आहे. बट त्याच्या अगोदरच या फॅलोपियन ट्यूब मध्ये एक बेसिकली लूप बनवला जातो. काय बनवून जाणार आहे, लूप. आणि त्याला बेसिकली रिंग न बेसिकली लायगेट केलं जातं. म्हणजे कसं असणार आहे, ही फॅलोपियन ट्यूब मी बाहेर काढली, तिचा असा एक लूप बनवून घेतला, राईट ना. असे काय केले, लूप बनवून टाकला. आणि लूप मध्ये मी इथं काय टाकून दिली माहितीये का, की स्पेसिफिकली इथं पर्टिक्युलरली एक रिंग टाकून दिली या फॉर्म अशी. आणि त्या रिंगने काय केलं माहितीये का, या बेसिकली फॅलोपियन ट्यूबला मी इथं लायगेट करून टाकली. समजतंय. आता ज्यावेळी ओव्युलेशन होणार, ते ओव्युलेशन झाल्यानंतर मला सांगा, तुमचा एक जो असेल तर इथपर्यंत तरी येऊन जाईल, स्पर्म पण इकडून असं येऊन जाईल. पण सांगा मीटिंग होणार आहे का, नाही होणार, मीटिंग होणार नाही. तर ही बेसिकली प्रोसेस परफॉर्म केली जाते आज प्रेझेंट मोमेंटला. रिझन याचं हे, मला सांगा, या फिमेलची जर का आपण ती रिंग काढून जर टाकली तर परत फर्टिलायझेशन होऊ शकतं ना, अरे होऊ शकतं ना. म्हणजे मला सांगा, या बेसिकली स्टेजमध्ये किंवा या स्टेप्समध्ये रिव्हर्सिबिलिटी आहे की नाही, बट कट केली, रिव्हर्सिबिलिटी झिरो. ओके, तर प्रॉपर्टी अशा बनताना बघायला भेटणार आहे. तुम्ही या पण बेसिकली ते परफॉर्म करू शकता. फक्त एवढंच की फिमेलच्या बॉडीमध्ये आता काय जाणार आहे, एक रिंग वेलफिट ट्यूबला अटॅच करताना बघायला भेटणार आहे. ओके ना. सो प्रॉपर्टी बेसिकली माहित असते. सो इथे तुमचं काय असणार आहे बाळांनो, रिलेटेड टू वॉट, कोणता टॉपिक संपला इथं, कॉन्ट्रासेप्शन संपलेला आहे, परमनंट आणि टेम्पररी. सगळा टॉपिक इथं आपला कम्प्लीट झाला. नाव वी विल स्टडी अबाउट द नेक्स्ट टॉपिक. आता मला सांगा, आतापर्यंत एखाद्या आपण काय कॉन्ट्रासेप्शन आपण युज करत होतो टू अवॉइड प्रेग्नन्सी. बट एखाद्या फिमेल बरोबर समजा रेप कंडिशन क्रिएट जर झाली तर ती प्रेग्नन्सी राहणार आहे. सेकंड थिंग, तिच्याबरोबर काय असणार आहे, अनप्रोटेक्टेड जर का सेक्स जर झाला म्हणजे काय असणार आहे, विदाउट युझिंग एनी कॉन्ट्रासेप्टिव्ह, तर तिथं पण बेसिकली प्रेग्नन्सी राहणार आहे. थर्ड थिंग, एखादं जर का कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल जर झालं तर त्या केसमध्ये पण कन्सेप्शन राहणार आहे, प्रेग्नन्सी राहणार आहे, राईट ना. और इव्हन थर्ड थिंग काय असणार आहे, समजा एखाद्या मेल आणि फिमेलला त्यांचं डिझायर आहे की बाबा काय फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे, राईट. त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली, इम्प्लांटेशन झालं, एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला लागला. बट समटाइम जर का प्रेग्नन्सी राहिली फॅलिफिन ट्यूब मध्ये, तर ते सांगा युजफुल और हार्मफुल कोणासाठी, बोथ, बोथ असणार आहे. मेल मला ऐकू आलं थोडस, नाही ना, फिमेल ना. ओके, फिटस आणि काय असणार आहे, फिमेल. सेकंड थिंग, समजा आपण सोनोग्राफी केली, फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये तुम्हाला असं जाणवलं की बाबा या बेबीची प्रॉपर
डेव्हलपमेंट होत नाहीये. तर या केसमध्ये तुम्ही काय करणार सांगा बघू. अबॉर्शन, कुठे ना कुठेतरी बेसिकली अबॉर्शन करणं गरजेचं आहे ना. पण हे अबॉर्शन लिगली पाहिजे का इलिगल पाहिजे, समजते ना. यासाठी नेक्स्ट टॉपिक चालू होतोय बट मेडिकल टर्मिनेशन, MTP, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. हा टॉपिक आपला इथून चालू होता ना, बघायला क्लिअर आहे, समजतंय. आता इथं प्युअरली आपल्याला काय करायचं, एनसीडी ला फॉलो करायचं, आणि एनसीडी जे काय कंटेंट असणार त्यांना व्यवस्थित काय काय सांगतोय ना, ते व्यवस्थित फक्त याला काय करायचं, चेकआउट करत ना, देऊन जातो फक्त बघायचं मध्ये. अबॉर्शन ऑल्सो कॉल्ड काय असणार आहे, इंड्युस्ड अबॉर्शन, राईट ना. इंटेन्शनल और काय असणार आहे, व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. MTP जे आपण करतोय ते इंटेन्शनली करतोय. कशी करतोय, इंटेन्शनली. अरे पण आपण कशी करताना बघायला भेटणार आहे की ती बेसिकली लिगली करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. व्हॉलंटरी करताना बघायला भेटणार, म्हणजे ती फिमेल और ते कपल स्वतः डिझायर करतात काय, अबॉर्ट करा म्हणून, राईट ना. तरी कंडिशनला आपण काय म्हणतो की स्पेसिफिकली अबॉर्शन और मेडिकल टर्मिनेशन बेसिकली आपण डिस्कस करून घेऊ शकतो. सो काही केसेसमध्ये याला बॅन आहे, कसं बॅन असणार ते आपण बघू, आणि काही केसेस त्याला प्रमोट कसं केलं जातं ते पण चेकआउट करणार. सो एनसीटीचा डेटा आहे ना, त्याला व्यवस्थित समजून घ्या. मी क्लिअरली ते सांगून देतो, याच्यामध्ये जरा पण काही स्किप होऊ देऊ नका, कारण याचे पण इंटरेस्टिंग क्वेश्चन निघतात. 1% मध्ये हा पण एक बेसिकली टॉपिक असणार. काय दिलं जाते बघा, अर्लियर स्टेज मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर, येस, इंटेन्शनल और काय असणार, व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल्ली टर्म इज कॉल्ड एस काय असणार आहे, बेसिकली मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी, और काय असणार आहे, इंड्युस अबॉर्शन असं मेनली मेन्शन केलं जाते. स्टेटमेंटचं मिनिंग हे बनते, बेबीची फुल्ली डेव्हलपमेंट होण्याच्या अगोदर त्या बेबीचं टर्मिनेट करणं, अबॉर्ट करणं, या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, MTP असं मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. बघा काय दिलं जाते, नियरली 45 to 50 मिलियन्स. आता याला जर का करोडमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार आहे, 4.5 to 5 करोड इतकं बेसिकली पर इयर वाईज काय होतंय, MTP होतात बाळांनो. इट मे बी सम ऑफ देम लिगली, सम ऑफ देम इलिगली अशा होताना बघायला भेटणार आहे. त्या कंडिशन किती, 4 ते 5 करोड बेसिकली एव्हरी इयर मध्ये अबॉर्शन होत आहेत, इमॅजिन करा. आणि त्याच्यामध्ये लिगली तरी बेसिकली खूप 1 करोड असणार आहे लिगली. बाकी 4 करोड जर डिस्कस करायचं म्हणतं कसे असणार आहे, इलिगली होताना बघायला भेटणार. आणि त्या इलिगलीच्या केसमध्ये मोस्टली काय होतं बाळांनो माहितीये का, की त्याच्यामध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर 2 करोड मध्ये 1 किंवा 2 करोड तर बेसिकली फिमेल मरताना बघायला भेटते या अबॉर्शनच्या केस. फर्दर काय सांगितले, येस, इयर ऑल ओव्हर द काय असणार आहे, वर्ल्ड मध्ये दिलेलं आहे, राईट. वर्ल्ड वाईड मध्ये मेन्शन करून दिले, नॉट इंडियामध्ये. इथं स्टेटमेंट तुमचं चुकून जाईल, राईट ना, सो माहित असायला पाहिजे, वर्ल्ड वाईड दिलेलं आहे. अकाउंट काय दिलं बघा, 1/5 आपलं कसं टोटल प्रेग्नन्सी कन्सिडर ड्युरिंग ते काय असणार आहे, इयर. म्हणजे याच्यामध्ये काय मेन्शन करायचं बघा, तुम्हाला सांगून देतो. इमॅजिन करा, 2025 मध्ये किती प्रेग्नन्सी राहिल्यात, 1000 प्रेग्नन्सी समजा जर राहिले असेल, किती 1000 प्रेग्नन्सी राहिलेले आहेत वर्ल्ड वाईड, किती राहिलेत 1000 प्रेग्नन्सी. तर यातलं 1/5 जे असणार आहे, 1/5 जी प्रेग्नन्सी काय केली जाणार, टर्मिनेट होताना बघायला भेटणार आहे. किती टर्मिनेट, आता मला सांगा, 1000चा 1/5 किती निघाल रे, 200, बरोबर आहे ना. अंडरस्टँड होते का, क्लिअर होते. सो 200 प्रेग्नन्सी अबॉर्ट होणार, क्लिअर आहे. 1/5 मध्ये किती असणार आहे, 200 प्रेग्नन्सी अबॉर्ट केल्या जाणार आहे. किती वर्षामध्ये, पर इयर मध्ये बाळा, पर इयर मध्ये अबॉर्ट होताना बघायला भेटणार. त्यानंतर याला पॉईंट, याचं मिनिंग बघा या स्टेटमेंटचं. सो इथं 1/4 नाही दिलेलं, किती दिलंय, 1/5. तर तुम्हाला जर का प्रेग्नन्सी नंबर आता कसा पण देऊ देत, त्याचं फक्त 1/5 काढायचं आहे, आणि 1/5चा नंबर फक्त तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचा, इतकं सिम्पल वेने तुम्ही त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकता. फर्दर काय दिले बघा, येस, वेदर टू ऍक्सेप्ट और काय असणार आहे, लिगल MTP और नॉट इन काय असणार बिंग टू डेप अपॉन इन काय असणार मेनी कंट्रीज ड्यू टू काय असणार इमोशनल, एथिकल और रिलीजियस अँड काय सोशल इश्यूज इन्व्हॉल्व इन काय असणार इन इट लिमिटेशन करून दिलं. त्याचं मिनिंग काय बनतंय, त्यासाठी असं सांगते की जे अबॉर्शन असणार आहे ते अबॉर्शन काही केसेसमध्ये हे बेसिकली इलिगली होताना बघायला भेटणार आहे, आणि काही ठिकाणी लिगली होताना बघायला भेटणार. बट काही केसेसमध्ये अबॉर्शनला प्रमोटच केलं जात नाही. तुम्ही जर का बघितलं तर ओव्हरऑल जे काय 100+ आज बेसिकली पृथ्वीवरती आपल्या किती असणार की स्पेसिफिकली तुम्हाला कंट्रीज बघायला भेटणार आहेत. त्यातले काय असे रिलिजियस कंट्रीज आहेत की जिथं स्पेसिफिकली जर का कोणी अबॉर्शन जर करताना दिसला, त्याला इमिजिएटली पनिशमेंट भेटून जाते, इमिजिएटली. म्हणजे काही कंट्रीजमध्ये अबॉर्शन नावाची कन्सेप्टच नाहीये. त्यांचं असं म्हणणं असतं की जी स्पेसिफिकली रिलिजियस प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंगली इथिकली अबॉर्शन करणं म्हणजे कुठे ना कुठेतरी खूप मोठं पाप कर्म केल्यासारखं आहे. त्यामुळे तिथं केलं जात नाही. इंडियामध्ये तसं नाही बाळा. इंडियामध्ये अबॉर्शन तुम्हाला बेसिकली लिगली इथं काय असणार आहे, म्हणजे परमिट होताना बघायला भेटणार आहे, और काय असणार आहे इलिगली पण काही करताना बघायला भेटणार आहे. तर अशा काही केसेस आहेत बाळा त्याची.
ओके, सिच्युएशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. बिलिंग समस्या याच्यामध्ये काय असणार आहे, इंडियामध्ये जे एमटीपी आहे ते लिगलाइज कधी झालं बाळांनो, 1971 मध्ये. हा इम्पॉर्टंट एक डेटा माहित असायला पाहिजे. इन इंडिया एमटीपी इज लिगलाइज्ड इन टू काय असणार आहे, 1971. 1951 मध्ये काय झालेलं, फॅमिली प्रोग्राम आलेला. 1970 मध्ये काय आलं, एमटीपी. ध्यानात राहील, व्यवस्थित समजून घ्या. राईट ना, इंडिया दोन्ही पण कंडिशन इंडियाच्याच आहेत. सो विथ सम ऑफ काय असणार आहे, स्ट्रिक्ट कंडिशन्स टू अवॉइड काय असणार आहे, इस मिसयूज. एमटीपीचा मिसयूज जो होणार नाही. राईट ना, त्याचा बेसिकली आपण इथे काय करतो की त्यांना युज करतोय. सच रेस्ट्रिक्शन आर ऑल ओव्हर द काय असणार आहे, मोर इम्पॉर्टंट टू चेक द इस इनडिस्क्रिमिनेट अँड काय असणार आहे, इलिगल फिमेल फिटिसाइड्स विच इज काय असणार रिपोर्टेड टू बी द हाय इन इंडिया. अंडरस्टँड होते. तर तुम्हाला लास्ट पण मी हा पॉईंट सांगितलं की जो टाइम पिरियड चालू होता, राईट ना, कधी असणार आहे, 1947 पासून अप टू काय असणार, 1971 पर्यंत टाइम पिरियड असणार. त्याच्यामध्ये लिटरली म्हणजे जो हरियाणा राजस्थान या एरियामध्ये जर भेटले तर फिटिसाइड त्याच्यामध्ये जर काय असणार, फिमेल जर भेटली लगेच फिटिसाइड करून टाकायचं. काय हायपर ह्युमनाइज्ड करून. नाही असं डिसाईड केलं की बाबा हे असं जर रेग्युलर होत गेलं तर नक्कीच इश्यू क्रिएट होणार आहे. अशी केस क्रिएट झाली की 1000 मुलांमध्ये 900 फक्त मुली होत्या. अशी केस व्हायची. रेशो समजलं का तुम्हाला किती असणार आहे, राईट ना. तर याच्यामध्ये बेसिकली ज्या 100 मुलं असणार आहेत त्यांना मॅरेज करण्यासाठी मुलीच नाही, सिच्युएशन अशी क्रिएट व्हायला झाली होती. सो या केसला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केलं, फिटिसाइड और एमटीपी ला रेस्ट्रिक्ट करून टाकलं. राईट ना, ती कंडिशन ते मेनली मेन्शन करून टाकलं. या बाय एमटीपी. Obviously, the answer is get to काय असणार, right? The unwanted pregnancy either due to the काय असणार कॅज्युअल अनप्रोटेक्ट काय असणार इंटरकोर्स. बघा आता एमटीपीचे रिजन इथे इन्क्लूड करून टाकले. पहिलं काय असणार आहे बघा, कॅज्युअल इनप्रोटेक्ट इंटरकोर्स, हे पहिलं रिझन असणार आहे. दुसरं रिझन काय असणार आहे, फेल्युअर ऑफ काय असणार आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह. थर्ड कंडिशन काय दिले बघा, रेप कंडिशन असणार. राईट ना, ह्या केसेसमध्ये होतात. सो एखादी फिमेल जर असेल, राईट ना, त्याच्यावरती जर रेप कंडिशन क्रिएट झाली तर तिची ओन चॉईस असते की तिने आता प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची का नाही करायची. बट मोस्टली काय असतात की त्याच्यामध्ये कंटिन्यू होत नाही, ते इमिजिएटली अबॉर्ट करण्याचे बेसिकली दिलं जातं. राईट का, बट काही केसेसमध्ये जर का ते कंटिन्यू पण करू शकतात, ते त्यांची त्यांची ओन चॉईस असते. राईट ना, ती कंडिशन देऊन टाकलेली. अरे पण काय असणार आहे, एनटीपीएस आर ऑल्सो एसेन्शियल टू काय असणार आहे, सर्टन कंडिशन्स टू काय असणार प्रेग्नन्सी. राईट ना, हार्मफुल जर असेल और कशा असणार आहे त्याच्यामध्ये इव्हन फेटल इधर वेळ काय असणार आहे, मदर टू काय असणार आहे फिटससाठी, तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, एमटीपी करू शकतो. समटाईम बघा, कधी कधी बेसिकली असं होतं की एखादी फिमेल जर असेल, राईट ना, फिमेल जर असेल आणि तिला जर का किडनी स्टोनचा जर इश्यू होत असेल किंवा पर्टिक्युलर तिला बॅकपेनचा जर इश्यू असेल, तर त्या केसमध्ये डॉक्टर त्यांना बेसिकली काय सजेस्ट करत नाहीत, प्रेग्नन्सी सजेस्ट करत नाहीयेत. कारण की किडनी स्टोनच्या केसमध्ये बॉडीचं नॅचरल वेट गेन खूप जास्त होत होताना बघायला भेटणार आहे. बॉडीमध्ये ह्यूज अमाऊंट फ्लुइडची क्वांटिटी होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सो त्या केसमध्ये अशी सिच्युएशन म्हणजे माझ्या फ्रेंड्स मध्ये असं झालेलं, त्याला बेसिकली किडनी स्टोन होता. आणि त्यानंतर ऑब्विसली मॅरेज झाल्यानंतर आपण काय डिझायर करणार आहे बाबा, ऍज मच एज पॉसिबल बेसिकली बेबी प्लॅनिंग वगैरे होऊन जाईल. बट त्यांनी त्यांनी सांगितलं मला की पर्टिक्युलर किडनी स्टोनचा इश्यू आहे. डॉक्टरने सजेस्ट केलं की काय नाही राहायला पाहिजे, प्रेग्नन्सी नको. दुसरे काही फ्रेंड्स होते, त्यांचा बॅक पेनचा बेसिकली जे आपण म्हणतो ना डिस्क, वर्टेब्रल डिस्क असते ना, ती बेसिकली रप्चर झालेली. चालायचं म्हणतं, थोडं उभं राहायचं म्हणतं की इमिजिएटली पेन, भयानक लेवलचे पेन. मग या केसमध्ये त्यांचं बेसिकली ऑपरेशन वगैरे झालं. ऑपरेशन झाल्यानंतर ते डिस्क प्रॉपर जरा सेटल केली. देन त्यानंतर ना मॅरेज नंतर त्यांनी केलं की मॅरेज नंतर ऍटलीस्ट 1 to 2 years तरी प्रेग्नन्सी नाही राहिली त्यांची. मग त्यानंतर 2-3 वर्षानंतर प्रेग्नन्सी वगैरे राहिली. सो अशा केसेस क्रिएट होतात. सो असे काही जर का हार्मफुल कंडिशन क्रिएट जर झाले असेल, डॉक्टरने सांगितले की प्रेग्नन्सी नाही राहायला पाहिजे, राईट ना, पण प्रेग्नन्सी राहिली जी की हार्मफुल असणार आहे फिमेलसाठी, तर इमिजिएटली तिला अबॉर्ट करू शकतो. तिचा ते लिगल काय असणार आहे माहिती आहे का, की स्पेसिफिक रिझन्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. राईट ना. सो या कंडिशनला काय काय मिळले देण्यात ठेवून घ्या. फर्दर नेक्स्ट वन बघा, इथे याच्यामध्ये काय केलेलं आहे. येस, एमटीपी कन्सिडर रिलेटिव्हली सेफ ड्युरिंग द काय असणार मेनली दिलेत बघा. हे पॉईंट चांगल्या पद्धतीने माहित असून द्यात की एमटीपी आपण कधी करायला पाहिजे, क्लिअरली मेन्शन करून दिले. सेफ रिलेटिव्हली काय असणार, सेफ बघायला भेटणार आहे कधी, ज्यावेळी फर्स्ट ट्रायमिस्टर असणार आहे त्यावेळी. फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे काय असणार आहे, फर्स्ट बेसिकली मंथ असणार ज्याच्यामध्ये प्रॉपर डेव्हलपमेंट बेबीची झाली नाही, ऑर्गॅनिजेनेसिस चालू झालेले आहे. राईट ना, आपण बघतो की ऑर्गॅनिजेनेसिस चालू झाले पण प्रॉपर डेव्हलपमेंट झाले, स्मॉल इन साईजचा फिटस येताना बघायला भेटणार. त्यामुळे एमटीपी तिथे करणं इझी आहे, हे सांगितले त्याच्यामध्ये. अप टू काय असणार आहे, 12 weeks ऑफ द प्रेग्नन्सी. आता ट्रायमेस्टर मध्ये तुम्हाला माहित असतो, फर्स्ट ट्रायमेस्टर 3 months आणि काय असणार 12 weeks. डेजच्या अकॉर्डिंग तर 90 days मध्ये आपण काय करायला पाहिजे, राईट ना, एमटीपी आपण करू शकतो. फर्दर काय सांगतात, सेकंड ट्रायमेस्टर अबॉर्शन आर मच मोर रिस्कर, मेनली पेशंट करून दिले. राईट ना. त्यामुळं मला सांगा की स्पेसिफिकली जी एमटीपी करायला पाहिजे ती कधी करायला पाहिजे, फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. राईट ना. सिंपल सिंपल स्टेटमेंट मध्ये असर्शन रिझनचे तुम्ही काढू शकता. राईट ना, तर रिझन मध्ये पहिलं स्टेटमेंट टाकलं जाईल आणि असर्शन मध्ये फर्स्ट स्टेटमेंट टाकलं जाईल. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट आणि रिझन ऑल्सो काय असणार आहे, करेक्ट होताना बघणार नाही. राईट ना, कंडिशन. फर्दर काय असणार आहे,
वन त्याच्यामध्ये सांगितले पण इस डिस्टर्बिंग असणार ट्रेंड ऑब्झर्व इन असणारे मेजॉरिटी ऑफ द एमटीपीज आर परफॉर्म्ड इलिगली बाय ते असणारे अनक्वालिफाईड असणारे क्विक्स म्हणजे काय असणार झोलाच्या डॉक्टर तुम्ही बघितले असेल बघा राईट ना गल्ली बोळातले बेसिकली डॉक्टर असतात सो कॉल्ड बोलणारे आम्ही 10 10 वर्ष त्या डॉक्टरला बघितले सर्जरी कसं करते काय नाही करते आता आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मर्जीने आम्ही व्यवस्थित आरामात करू शकतो हाच तर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये राईट ना हाच तर इश्यू क्रिएट होताना बघायला भेटणार आहे यामुळे काय होणार की त्यांना कसं करायचंय काय करायचंय माहितच नाहीये आणि इथं जर का लिटरली अबॉर्शन करत असताना काय केलं जातं की त्या फिमेलच्या बॉडीमध्ये काय टाकलं जाणार कॅथेटर टाकलं जातं कॅथेटरच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं कशा पद्धतीने एकदम खरडून राईट ना इच अँड एव्हरी टिश्यू बेसिल असेल त्यात रिमूव्ह करताना बघायला भेटणार आहे आणि याच्यामध्ये युटरस डॅमेज होऊ शकतं युटरस जर का डॅमेज जर झालं इन्फ्लामेशन जर झालं तर नॉर्मल प्रेग्नन्सी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं अबॉर्शनच्या केसमध्ये करायलाच नाही पाहिजे सेकंड थिंग टिश्यू जर का तिथेच राहिले तर ब्लिडिंग एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये होणार आहे ब्लिडिंग जर झालं तर त्या केसमध्ये फिमेलची डेथ होऊ शकते त्यामुळे अबॉर्शनच्या भानगडीतच नाही पडायचं हे होतंय हे अल्टिमेटली बेसिकली मेडिकलच्या कन्सर्न मध्ये घेतलं बट स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात मोठं पाप कर्म कन्सिडर केले जाते सो आपण त्याच्यामध्ये पडायलाच नाही पाहिजे विच आर नॉट ओनली काय असणार अनसेफ बघा काय सांगते सेकंड टर्म तेच मी सांगितलं अनसेफ बट कुड बी काय असणार आहे फेटल आता फेटल कोणासाठी मदरसाठी बा कंपनीच बंद पडणार आहे समजते का कंपनीच बंद पडून जाईल अनदर काय असणार डेंजरस ट्रेंड इस काय असणार मिसयूज ऑफ काय असणार अम्युनिसेंटेसिस ऑब्विसली आपण याच्यामध्ये करतो बघा अबॉर्शनच्या केसमध्ये मेनली रिझन काय असणार आहे अम्युनिसेंटेसिस केलेलं आहे काय आयडेंटिफाय झाला सेक्स सेक्स जर का डिफाईन जर झाला असेल की फेमेल आहे तर काय करून टाका अबॉर्शन करून टाका जो प्रॉब्लेम होताना बघायला भेटणार आहे राईट डेटर मध्ये सेक्स होतं काय असणार अनबॉर्न चाइल्ड सो फ्रिक्वेंटली इज काय असणार इफ द फिटस इज बाउंड टू बी काय असणार फिमेल सो टू असणार इट इज फॉलोड बाय काय असणार एमटी पेन दिस टोटली काय असणार अगेन्स्ट द लिगल क्लिअर होते तर हे सगळं कसं असणार त्याच्या अगेन्स्ट होताना बघायला भेटणार दिस इज नॉट ऍक्च्युअली मेथड कंटिन्युअसली कसं तुम्ही बघता की आज पण गावाकडनं तुम्हाला बघायला भेटले असेल 5 6 मुलीच झालेले आहेत कंटिन्युअस एका फॅमिलीमध्ये राईट ना मुलगा अजून झालेला नसतं 6वा 7वा कुठेतरी मुलगा होतोय या केसमध्ये पूर्वीच्या काळी असं व्हायचं मुलगी दिसली रे दिसली it is- मग यांना ओव्हरकम करण्यासाठी बेसिकली काय असणार आहे एमटीपी लिगलाइज करणं जास्त गरजेचं होतं आणि आज एमटीपी तुम्हाला लिगलाइज होताना बघायला भेटणार आहे तेच ना अरे अबरद काय असणार आहे बेसिकली बर्थ डिफेक्ट तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेत समटाइम बेसिकली यांच्यामध्ये असे केसेस क्रिएट होऊ शकतात बघा राईट ना क्लेफ्ट पॅलेट समजतंय हे काय क्लेफ्ट पॅलेट सांगा जेनेटिक डिसऑर्डर आहे का ऍबनॉर्मॅलिटीज राईट ना अशा केसेस होताना बघायला भेटणार आहे असे काही मेनली इन्क्लूड करून दिलेत असं बेसिकली बॅक साईडला बेसिकली आहे ना ही कंडिशन क्रिएट होते म्हणजे असा एक काय म्हणतात असं एक बबल लाईक बेसिल काय असतं माहिती का स्पेसिफिकली तुमच्या वर्टेबल कॉलम मधून असं बाहेर येताना बघायला भेटणार आहे. तो खूपच एक्स्ट्रीम कंडिशनला क्रिएट करू शकतो प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो सो असे जे काही कंडिशन असणार आहेत जसं याच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर येताना बघायला भेटणार और तुम्ही त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम म्हणा टर्नर सिंड्रोम म्हणा अशा केसेस होतात तर त्यांना ओव्हरकम करण्यासाठी आपण करू शकतो कसणार इज देअर मेथड टू कसणार डिफेक्ट दिस कसणार डिसीजेस जेनेटिक जीन थेरपीच्या बेसिसवरती आपण करू शकतो अम्युनिसेंटेसिस मध्ये आपण डिस्कस केलं होतं राईट ना त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे कॅस्ट्युलेशनची प्रोसेस असणार आहे त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे तरी तुमच्या अशा सेल्स प्रेझेंट आहेत त्या सेल्स मधून काय करायचं फ्लुइड बेसिकली आयडेंटिफाय करायचं आहे कॅस्ट्युलेशन आठवतं का नाही 3 लेअर बनणार आहेत कोणती एंडोडर्म एक्टोडर्म आणि मेसोडर्म ते बेसिकली सेल्स बनण्यात फिटायच्या त्याच्यातून आयडेंटिफिकेशन करू शकतो अम्युनिसेंटेसिस असं बेसिकली केलं जाणार आहे राईट ना अम्युनिटिक फ्लुइड असणार आहे अम्युनिटिक ग्रो इथं बेसिकली अम्युनिटिक कॅव्हिटीच्या अंदर बेबी ग्रो होताना बघायला भेटणार आहे आता तिथं काय केलं जाणार की सिंपल साठी बेसिकली काय असणार आहे एक इंजेक्शन तुम्ही बेसिकली टाकताना बघायला भेटणार आहे सो इंजेक्शनच्या मदतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो अशा पद्धतीने अल्ट्रासाऊंड बेसिक केलं जाणार आहे फिटसच्या जवळ काय टाकलं इंजेक्शन टाकलं जाणार आहे फ्लुइड काढलं जाणार आहे अनालिसिस केलं जाणार आहे जर सापडला कोण जेनेटिक डिसऑर्डर इमिजिएटली त्याला ओव्हरकम करू शकतो right ना? तर त्याला ओव्हरकम करण्याचं एक मेकॅनिझम देऊन टाकलं इन जनरल नॉट रेकमेंडेड तुम्हाला सेफ कधी केलं जाणार आहे बघा स्पेसिफिकली हा तुमचा असणार आहे अप टू सेकंड ट्रायमेस्टरच्या आसपास तुम्हाला मेंटेनेशन करून दिलेला आहे सो त्याच्यामध्ये करायला पाहिजे आपण परफॉर्म बिटवीन द कसं 15 to 20 वीक्स ऑफ द प्रेग्नन्सी राईट ना हे ऍम्ब्युलेशन टेस्टसाठी ऍम्ब्युलेट फ्लुइड घेणं टेस्ट मेनली रिस्पॉन्सिबल असणार राईट ना कारण की इथं एक हा टाइम पिरियड आहे की ज्याच्यामध्ये जर का तुम्हाला आयडेंटिफाय झाला जेनेटिक डिसऑर्डर असेल तर तुम्ही त्याला एक बेसिकली जीन थेरपी देऊ शकता अदरवाइज टर्मिनेट करू शकता थर्ड मध्ये टर्मिनेट करण्याचा काही अर्थ नाही आणि इथं कंडिशन कसं असणार आहे माहिती आहे का इम्युनिटी फ्लुइड प्रॉपर बनलेलं नाही किंवा सेल डिपॉझिट नाही झालं तुम्हाला त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन नाही प्रॉपर म्हणून तुम्हाला 15 to येस ऑलमोस्ट म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर स्पेशली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता येस ना सो पेन इज कसणार ऍडवाइस जेनेटिक डिसऑर्डर झालेलं असणार त्या सिच्युएशन राईट ना एक म्हणजे कसणार आहे प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ प्रेग्नन्सी जेनेटिक डिसऑर्डर्स अरे पण काय असणार आहे ऍबनॉर्मल फाउंड काय असणार अल्ट्रासाउंड और काय असणार फॅमिली हिस्ट्री ऑफ जेनेटिक डिसीजेस कलर ब्लाइंडनेस सेल सिकल सेल एनिमिया हिमोफिलिया थॅल्सेमिया या टाइपच्या डिसीजेसला आपण ओव्हरकम करण्यासाठी आपण करू शकतो
हे इन्क्लूड करून दिलेलं आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो दिलाय मेनली मेन्शन करून दिलाय कोणता असणार आहे? इनफर्टिलिटी बद्दल तुम्हाला इन्क्लूड करून दिलाय, बट त्याच्या अगोदर एक डिसीज आहे, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन दिले राईट ना. सो त्याला पहिल्यांदा आपण डिस्कस करून देन त्यानंतर इनफर्टिलिटी बद्दल आपण फर्दर डिस्कस करू घेऊ शकतो. सो जस्ट जास्त काय नाही करायचं तुम्हाला, बेसिकली फक्त माझं इतकं म्हणणं आहे, जे सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज असणार आहेत ना त्याचं रिझन काय असणार आहे, आणि त्या रिझन मध्ये जे काय तुम्हाला डिसीजेस इन्क्लूड करून दिलेत त्या डिसीजेसचा बेसिकली टाईप कोणता असणार आहे ते फक्त माहित करून घ्यायचं आहे. आणि सेकंड थिंग काय असणार आहे की त्याचे सिम्टम काय असणार आहेत हे फक्त माहित करून घ्यायचं, बाकी वेगळं काय नसणार याच्यामध्ये. ओके. अडॉप्शन बेसिकली दिलेलं आहे. ओके, आता ते एसटी आलेत बघ. सेक्शुअल ट्रान्समिट काय असणार आहे? इन्फेक्शन. पहिल्यांदा एसटीडी होतं, आता काय दिलंय? STI, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन. मी तुम्हाला इथं याच्यामध्ये काय ना, जो क्वेश्चन तुमचा बनणार आहे त्याला व्यस्त काय करायला माहिती का ध्यानात ठेवा. बाकी वेगळं काय करायची गरज नाहीये. बघा मल्टिपल टाईपचे काय असणारे इन्फेक्शन तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून दिलेत. ह्याला काय काय म्हणतो आपण इथं? येस, मेनली मेन्शन करून घेतो की स्पेसिफिकली सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस, और काय असणारे वेनरेबल डिसीजेस, और काय असणारे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन. राईट ना. सगळ्यांचं मिनिंग एकसारखंच आहे. इथं फक्त काय असणार आहे? इन्फेक्टिव्ह एजंट रिस्पॉन्सिबल असणार आहे, पॅथोजन रिस्पॉन्सिबल असणार आहे, जे इन्फेक्शन कॉज करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल होताना बघायला भेटणार आहे. तर इज अ रिझन काय असणार आहे की पर्टिक्युलर सेक्शुअल इंटरकोर्स होताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे? बॉडी फ्लुइड इंटरॅक्शन. बॉडी फ्लुइड मध्ये काय असणार आहे? स्पेशली ब्लड, राईट ना, और व्हाजनल फ्लुइड और सिमेन, हे मेनली आपण त्याच्यामध्ये काय करतो डिस्कस करतो. सो यांच्यामुळं जे काय बेसिकली इंटरॅक्शन नंतर जे डिसीज कॉज होतात त्या डिसीजला, त्या इन्फेक्शनला आपण अशी नावं देताना बघायला भेटतो. राईट. सो एस्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय एक्झाम्पल दिले राईट ना. STI मध्ये आपण पहिला डिसीज कोणता घेतोय? गोनोरी, राईट ना. तर याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे दिले. तुम्ही काय करा माहितीये का, माझं सिंपल साधन आहे, तुम्ही चार्ट एक असा बनवून द्या राईट ना. इथं वरती STI ला काय करा माहितीये का, नेमिंग टाकून द्या STI असं. बेसिकली तुम्ही काय करा माहितीये का, चार्टला नाव टाकून द्या STI. लॉंग फॉर्म लिहून टाका, काय असणार आहे? सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स. सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन एनसीटी मध्ये बनवलं तर बेस्टच आहे एका बाजूला, कारण की इथं किंवा तुम्ही नोटबुक मध्ये बनवलं तरी बेस्ट आहे. फक्त इथं तुम्हाला काय करायचं? ऑर्गॅनिझम आणि काय असणार आहे तुमचा स्पेसिफिक डिसीज हे माहिती असायला पाहिजे. ओके. सो काय टाकलं? सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन, लॉंग फॉर्म लिहिला. थ्रू, थ्रू तुम्ही तिथे लिहायला पाहिजे. पाणी सांगलं काय ए कार्ट्यानो, थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स और इंटरॅक्शन बिटवीन बॉडी फ्लुइड, ते दोन वर्ड त्याच्यामध्ये मॅटर करतात. इन्फेक्शन कसं होऊ शकतं? पहिलं काय असणार आहे? थ्रू द व्हॉट? सेक्शुअल इंटरकोर्स. आणि दुसरं काय असणार आहे? बॉडी फ्लुइड कॉन्टॅक्ट और इंटरॅक्शन मेनली मेन्शन करू शकतो. ठीक आहे, केलं याच्यामध्ये. आता पहिला जो बेसिकली ब्लॉक बनणार त्याचं नाव इथं काय असणार आहे? परत त्याचं हेडिंग असणार आहे डिसीज, नेम ऑफ डिसीज. काय असणार आहे? नेम ऑफ, यस ना, डिसीज येताना बघायला भेटणार आहेत. क्लिअर होतंय? इन्फेक्शन और इन्फेक्टिव्ह डिसीजेस जे असणार आहेत ते आपण याच्यामध्ये मेनली मेन्शन करतो. ओके. प्रॉपर्टी मेनली ते करून देतोय डिसीजेस. ओके. देन इथं काय यायचं माहिती का, सेकंड जो असणार आहे पॉझिटिव्ह एजंट. पॉझिटिव्ह एजंट, डिसीज, इन्फेक्शन, वॉट एव्हर, राईट ना. हे मेनली मेन्शन करून दिलेलं आहे राईट ना. आणि त्याचा फर्दर काय असणार आहे माहिती का? टाईप. टाईप माहित असायला पाहिजे, पॅथोजन टाईप. ओके. पर्यंत सिम्टम जे असणार आहेत ना ते अल्टिमेटली आपण आयडेंटिफाय करून घेऊ शकतो, कारण की अनसर्टन त्याच्यामध्ये स्पेसिफिक सिम्टम्स तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये एक लास्ट टॉपिक असणारे सिम्टम्स पण मेनली घेऊ शकता. ओके. सिम्टम्स, मोस्ट ऑफ द चान्सेस तुमच्यासाठी जास्त मॅटर काय करतं? इन्फेक्शन और काय असणार आहे? डिसीज जे असणार आहे, डिसीज जो बघायला भेटणार आहे ते मेसेज मॅटर करताना बघायला भेटणार आहे. सो इथं फर्स्ट नंबर जर का तुम्हाला घ्यायचा म्हटला तर काय लिहिणार आहे बघा याच्यामध्ये? येस. ओके. आता पहिल्यांदा काय करा माहिती आहे का, तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो ती नीट समजून घ्या. बघा इथं पहिला जो तुम्हाला इन्क्लूड दिलेला आहे गरोरे दिलेला आहे राईट ना. तर
गनोरी जो बेसिकली इन्क्लूड करून दिलाय त्याचा बेसिकली जो पॉझिटिव्ह टाईप जो असणार आहे राईट ना, कोणता बॅक्टेरिया देऊन टाकलेला राईट ना. थांबा, लिहू नका जरा. बॅक्टेरिया दिला ना याच्यामध्ये. देन तुम्ही नेक्स्ट जर का याच्यामध्ये डिस्कस करायला गेला तर डेफिनेटली काय असणार आहे, पुढचा जो मेन डिमिशन करून सिफिलिस एक दिलेला आहे. सिफिलिस पण कसं असणार तुमचा बॅक्टेरियल याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. जस्ट मिनिट. सिफिलिस मेन डिमिशन करून टॉपिक असणार आहे बॅक्टेरिया. तर आपण अशी कॅटेगरी करणार आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बॅक्टेरियल घेऊया, त्यानंतर काय असणार आहे तुमचे व्हायरल घेऊया राईट ना, एका कॅटेगरीमध्ये होतात. सो पहिला तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकला, तेच ना. आता त्याच्यामध्ये पहिला तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या जो असणार आहे गनोरी राईट ना. डिसीजचं नाव काय असणार आहे, गनोरी इन्फेक्शन. त्याच्या अंडरल्या गनोरी म्हणून गनोरी. ओके. त्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह एजंटचं नाव लिहिलं बघा, नायझेरिया गनोरी. गनोरिया डिसीजचं नाव. त्यानंतर ना इन्फेक्शनचं काय असणार आहे त्याचं नाव, नायझेरिया गनोरी. ओके, नायझेरिया गनोरी. जर टाईप कोणता असणार आहे, पॅथोजनचा टाईप असणार आहे बॅक्टेरिया, पॅथोजन असणार आहे. बॅक्टेरियल डिसीज आहे बाळांनो. तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारला गेला, आयडेंटिफाय द एसटीडी बाय द बॅक्टेरिया, तर आन्सर त्याच्यामध्ये काय असणार तुमचा, गनोरी. अंडरस्टँड होतंय. हा डिसीजचं नाव येताना बघायला भेटणार आहे की पहिली कंडिशन झाली. जर टाईप कोणता असेल ते पण माहित असणं गरजेचं. नाव त्याचं इन्फेक्शन जे होतं ते कुठं होतं, कोणाला होतं, कसं होतं, ते सगळे तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून दिले. लिहिलं सगळ्यांनी, नायझेरिया गनोरी. फर्दर बघायचं काय असणार आहे, सिमटम्स. सिमटम्स काय बघायला भेटणार आहेत की पहिलं तर बेसिकली जे काय मेल और फिमेल दोघांच्या मध्ये इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. ड्युरिंग द काय असणार, युरिनेशन मध्ये काय असणार आहे, थोडंसं सेन्सेशन किंवा इरिटेशन होताना बघायला भेटणार आहे राईट ना. बर्निंग तुम्हाला होताना बघायला भेटणार आहे. फिनाली बेसिकली डिस्चार्ज और व्हाजिनल डिस्चार्ज, व्हाईट डिस्चार्ज येताना बघायला भेटणार आहे. टेस्टिक्युलर काय असणार, थोडीशी स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. और ब्लिडिंग बिटवीन द काय असणार आहे पिरियड्स मध्ये. हे तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले सिमटम असतात कधी गनोरेमध्ये. हे तुम्हाला डिसीजेस स्पेशली माहित असायला पाहिजेत, बिकॉज हे जे काही एसटी आहे त्यांना आपण इन मराठी भाषेमध्ये आपण काय म्हणतो, गुप्त रोग राईट ना. गुप्त रोग बेसिकली केले जातात आणि गुप्त रोग हेच आहेत. तुम्ही खूप वेळा बेसिकली स्पेशली सांगतो, अं, सार्वजनिक ज्यावेळी आपण वॉशरूम मध्ये युरिनेशन साठी जात असतो त्यावेळी असं गुप्त रोगाचे असे खूप सारे पॅम्पलेट चिपकवलेले असतात राईट ना, गुप्त रोगांसाठी. ते येतले ते हेच आहेत. ते पहिला काय असणार आहे, गनोरे. तर त्याचे सिमटम असे आहेत की जे न सांगण्यासारखे आहेत बाळा राईट ना, म्हणजे आपण एक्सप्रेस करू शकत नाही. म्हणून तुम्हाला इथं गुप्त रोग असं सांगितले आहेत. सो त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली खूप सारे इश्यू क्रिएट होऊ शकतात. सो ते सांगणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता त्याच्यामध्ये स्पेशली सांगायचं म्हटलं तर ट्रान्समिशन काय असणार आहे बघा, ट्रान्समिशनचा रूट माहित असायला पाहिजे. पहिलं तर बेसिकली काय असणार आहे, समजा एक फिमेल कशी असणार आहे की पर्टिक्युलरली जर इन्फेक्टेड असेल आणि यामध्ये मेल आणि फिमेल जर का विदाऊट काय असणार आहे की बेसिकली प्रोटेक्टिव्ह जर का बेसिकली कॉन्ट्रासेप्टिव्ह जर यूज करत असेल, स्पेशली काय असणार आहे बॅरियर्स मध्ये जर का कंडोम यूज करून जर का कॉटेज करत नसेल आणि जर इन्फेक्टेड असेल त्याच्या व्हॅजिनल डिस्चार्ज मधून काय असणार आहे, हे बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. येस, नायझेरिया गोनोरी. इन्फेक्शन करू शकतो मेल आणि फिमेलला पण. वदर काय असणार आहे, ओव्हरली पण बेसिकली बॅक्टेरियाचा जर का नंबर असेल तर तो एक होऊ शकतो. अॅनल बेसिकली काय असणार आहे त्याच्यामध्ये मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे राईट ना. फिसेस जे असणार आहेत, फिसेस जर का पासआउट केले तर त्या केसमध्ये पण बेसिकली ते मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. मदर टू काय असणार आहे, बेबी पण जाताना बघायला भेटणार आहे थ्रू द काय असणार आहे, प्लासेंटा. ओके, ट्रान्समिशनचा रूट तुम्हाला माहित असायला पाहिजे. ट्रान्समिशनचा पण एक तुम्ही ब्लॉक त्याच्यामध्ये अल्टिमेटली टाकू शकता. मी तुम्हाला आतापर्यंत किती टाकले सांगा याच्यामध्ये. येस, इथं हाय काय असणार, सिम्पटम्स बरोबर काय असणार आहे, ट्रान्समिशन रूट. ट्रान्समिशन रूट थ्रू काय काय असणार आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. इन्फेक्टेड वजाना, इन्फेक्टेड बेसिकली पर्सन. सो त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही आयडेंटिफाय करून घेऊ शकता. ठीक आहे. येस. अनदर थिंग इज दॅट यांच्यामध्ये याला आपण जे स्पेसिफिक मेडिसिन द्यायला पाहिजे, मेडिसिन बद्दल काय सांगितलेलं नाही एनसीईआरटी मध्ये कोणी तुम्हाला दिले नाहीत आणि इव्हन काय असणार आहे क्वेश्चन पण कोणी विचारत नाहीत. बट अँटीबायोटिक्स मध्ये काय असणार आहे, जे प्रिकॉशन मध्ये पहिल्यांदा दिलेत काय असणार आहे बघा, किल्स द बॅक्टेरिया अँड काय असणार, प्रिव्हेंट देम बाय द काय असणार, ग्रोईंग मल्टिप्लाइंग काय असणार आहे कॉझिंग पासून. सो एस्पेशली आपण याच्यामध्ये अँटीबायोटिक दिले, पेनिसिलिन यूज करू शकतो, टेट्रासाइक्लिन और काय असणार आहे, अमॉक्सिलिन. अमॉक्सिसिलिन या नावाचे बेसिकली अँटीबायोटिक तुम्हाला दिलेले आहेत. कोणी विचारत नाही. मेडिसिन बद्दल तुम्ही नाही दिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बट इन जनरल नॉलेज मध्ये आपल्याला माहित असेल पाहिजे, गोनोरिया जर झाला या टाइपच्या अँटीबायोटिक्स आपण घेऊ शकतो बाय द कन्सर्न ऑफ येस एखाद्या डॉक्टरच्या मदतीने. सेकंड डिसीजचं नाव लिहा, सिफिलिस. काय असणार तुमचा, सिफिलिस. आता सिफिलिस इव्हन तुमचा काय असणार त्याच्यामध्ये एक बेसिकली बॅक्टेरियाचं नाव इथे मेनली मेन्शन करून दिले. त्याचं नाव असणार आहे ट्रिपेनोमा पॅलिडियम. ट्रिपेनोमा पॅलिडियम. टाईप कोणता असणार आहे, बॅक्टेरिया. हा हायली रेकमेंडेड टॉपिक आहे फॉर द या चॅप्टर साठी. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. आणि यांचंच बेसिकली तुम्हाला क्वेश्चन असणार आहे बोर्ड साठी पण विचारताना बघायला भेटणार आहे. सो मी गॅरंटेड सांगतोय तुम्हाला,
नीट साठी नाही तर बोर्ड साठी या टॉपिक मधून क्वेश्चन नक्की येणार आहे. नक्की म्हणजे नक्की येणार आहे, तुम्हाला माहित असायला पाहिजे. काय लिहिलं सांगा? ट्रिपेनोमा पॅलेडियम बॅक्टेरिया बेसिकली असणारे टाईप असणार आहे. आता हे जे बेसिकली असणारे सिम्पटम्स मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. काय असणार आहे? इन्फेक्शन पेनलेस असणारे जेनेटल सोर बेसिकली येणार आहेत, त्याला बघायला भेटणार आहेत. असे डॉट्स काय असणार आहेत? मेल और फिमेलच्या जेनेटल्स वरती येताना बघायला भेटणार, जे पाण्याशी किंवा ब्लड नशी भरताना बघायला भेटणार, करेक्ट ना? बस भरताना बघायला भेटणार. सो इन्फेक्शियस पेनलेस जेनेटल सोर्स मेनली मेन्शन करून दिलेले आहे. अशा थोडीशी बनताना बघायला भेटणार आहे. फर्दर काय असणार आहे? सिम्पटम्स मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर अजून इथं काही बघायला भेटणार आहेत. काय असणार आहे? येस ना, लिम्फ नोड्स मध्ये काय असणार आहे? स्वेलिंग कंडिशन येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? आता हा जो ट्रिपॅनोसोमा पॅलेडियम बेसिकली ऑर्गॅनिझम बघतो, तो ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर जर एकदा केला तर तुमची जी काही लिम्फॅटिक सिस्टम असते तिला ब्लॉक करून टाकतोय. दुसरी गोष्ट काय असणार आहे? सो थ्रोट्स थोडंसं बेसिकली एकदम गळ्याला खरखश बेसिकली किंवा इन्फेक्शन तिथं वाढताना बघायला भेटणार आहे. हेअर लॉस फिमेल मध्ये असणार आहे किंवा मेल मध्ये. बॉडी रॅशेस वगैरे बॉडीवरती रॅशेस येताना बघायला भेटतात रेड रेड कलरच्या. तरी काय त्याचे सिम्पटम्स मध्ये इन्क्लूड करून दिलेले. फर्दर इन्क्लूड जर करायचं म्हटलं तर बघा इथं काय केलं असणार आहे? अनप्रोटेक्टेड सेक्स मेनली काय असणार जर होत असेल तर वजना और ओरल और काय असणार अनल यांच्या थ्रू काय असणार आहे बेसिकली, राईट ना? इथं बेसिकली ट्रान्समिशन होऊ शकतं. अल्टिमेटली काय असणार? डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे? सोर्स और काय असणार जिथे जिथे बेसिकली असे फोड झालेले असतात ना, सोर्स जे फोड असणार त्यांच्या जर का कॉन्टॅक्ट मध्ये जर का टच जर झाला तर तिथं इव्हन काय करू शकतो की आपलं बेसिकली इन्फेक्शन एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सनला होण्याचे चान्सेस आहे. प्रॉपर्टी मेनली काय करा की ध्यानात ठेवून एनसर्टन या सगळ्या गोष्टींना डिटेलमध्ये एवढं एक्सप्रेस करून दिलेत. अँटीबायोटिक्स मध्ये मेडिसिन्स वगैरे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. फर्दर नेक्स्ट वन जर घ्यायचा म्हटला तर तिसरा डिसीज जो तुम्हाला इन्क्लूड करून दिला तो काय असणार? जेनेटल हर्पिस. इट्स अन व्हायरल इन्फेक्शन, राईट ना? सो जेनेटल हर्पिस तुमच्या डिसीजचं नाव तुम्ही जर लिहिलं तर या फॉर्म मध्ये असे बघायला भेटतील. सो यामध्ये मेनली जे इन्फेक्शन असणार आहे कसं असणार आहे? व्हायरस त्याच्या डिसीजचं किंवा व्हायरसचं किंवा बेसिकली जो पॅथोजन असेल त्याचं नाव लिहा. हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस टाईप 2, राईट ना? त्याचे टाईप 1 टाईप 2 असे डिफरंट डिफरंट दिले जातात. बट हे माहित असायला पाहिजे. हर्पिस जेनेटल हर्पिस, राईट ना? त्यांची नावं लिहून टाका. जेनेटल हर्पिस काय लिहिलं तुम्ही? हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस और HSV2 व्हायरल इन्फेक्शन. झालं? काय काय याच्यामध्ये? HSV2. आता या याचे बेसिकली सिम्पटम काय असणार आहेत आणि ट्रान्समिशनचा रूट काय असणार आहे ते आपण डिस्कस करून घेतोय. येस. असं आहे ना? ट्रीटमेंट जेनेटल वर्क्स याच्या अगोदरचं आहे जेनेटल त्याच्यामध्ये जेनेटल हर्पिस, राईट? सो आपण डिस्कस केला व्हायरल बेसिकली जेनेटल वर्क साठी दिला आहे. परत कळतंय. बघा या फॉर्म मध्ये त्याचे काय असणार आहे तर सिम्पटम्स म्हणजे आपण डिस्कस करून घेतो, राईट? सिम्पटम्स मध्ये काय असणार आहे? इन्फेक्शियस काय असणार? सोर्स फोड छोटे छोटे काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये? व्हायरसचे भरलेले फ्लुइड न भरलेले काय असणार आहे तुम्हाला असे बघायला भेटणार आहेत. पेनिस वरती असणार आहे, माउथ वरती, अॅनस वरती, वजनावरती असे काय असणार छोटे छोटे पोर्स बघायला भेटणार आहेत. इंटेन्शनली बेसिकली काय केलं माहिती का याच्यामध्ये काही इमेजेस मेंशन करून दिले तुम्हाला एकदम म्हणजे कार्टूनच्या फॉर्म टाकले. बट ही जेव्हा रिलेटी येते त्यावेळेला एकदम एक्स्ट्रीम कंडिशन एकदम वर्स्ट लेवलला काय असणार इन्फेक्शन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. जे सांगू पण शकत नाही दाखवू पण शकत अशा केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सो माहित असायला पाहिजे. सिम्पटम जस्ट असणार आहे इचनेस असणार आहे, बॉडी पेन होणार आहे, फिवर होणार आहे. बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन मध्ये मोस्टली काय होतं? फिवर प्रॉपर्टी मेनली राईट ना? फिवर पण आपण बेसिकली आयडेंटिफाय करू शकतो. फर्दर जेनेटल बेसिल काय असणार आहे याच्यामध्ये तो चालणार आहे. जेनेटल हर्पिस मध्येच आपण डिस्कस करतोय ना. सो ट्रान्समिशन कसं होणार आहे? पुन्हा एकदा अनप्रोटेक्टेड काय असणार आहे? सेक्स होताना बघायला भेटणार किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ असणार सोर्स जो काही रिजन असणार मेल और फिमेलच्या जेनेटल बर्थ वरती जेनेटल्स वरती जर का असे सोर्स जर असतील कोड जर असेल त्याला जर का डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तरी होऊ शकतं, राईट ना? अँटीव्हायरल ड्रग्स और काय असणार आहे?
पेट्रोलियम जेलीज मेंटेनेशन करून दिले ज्या ओव्हरकम करण्यासाठी दिलेत. बट पुन्हा एकदा सांगतो, हे मेडिसिन युज करण्याच्या अगोदर आपण एकदा आपले जे स्पेसिफिक कोण असणार आहेत, डॉक्टर्स असणार त्यांना कन्सर्न करून घेणे गरजेचं आहे. आता एक गोष्ट फक्त ध्यानात ठेवून घ्या, व्हायरस इन्फेक्टेड जर का एखादा डिसीज जर असेल ना, मोस्टली सेक्शुअल ट्रान्समिट डिसीजेस मध्ये, तर त्यांना आपण एक ट्रीटमेंट कॉमनली देतो, ते असणार आहे रेट्रोव्हायरल ड्रग्स असतात. ओके ना, बिकॉज मोस्टली जे डिसीज आहेत और मोस्टली जे व्हायरस आहेत ते रेट्रोव्हायरस नावाच्या फॅमिलीमधून बिलॉंग करताना बघायला भेटतात. एक ग्रुप आहे त्यांचा, कोणता? रेट्रोव्हायरस. सो रेट्रोव्हायरल जे काही बेसिकली ड्रग्स असणार आहेत, ते जर का आपण युज केले तर डेफिनेटली तो व्हायरस इथे मरताना बघायला भेटतो. सो तुम्ही एक नाव फक्त त्यांना ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कोणतं? रेट्रोव्हायरल ड्रग्स फॉर द जेनाटल हर्पिस साठी. देन नेक्स्ट वन काय असणार आहे? जेनाटल वर्ड्स. करेक्ट ना, जेनाटल काय असणार? वर्ड्स नावाचा बेसिकली ते डिसीज मेंशन करून टाकलाय. बघा, हे जे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटणार आहे, एक्झॅक्टली कंडिशन कोणासारखी होते बनवून माहिती आहे? एखाद्या फिमेल मध्ये इमॅजिन करा, तुम्ही कॉलीफ्लॉवर बघितले काय असते? कोबी असतो ना, कोबी. कोबीचं फ्लावर बघितलं का? राईट ना. कॉलीफ्लॉवर काय असणार मग तुमचं? कॅबेज. मी काय म्हणतो, फ्लावर, कोबी. कोबी बघितलं ना, राईट ना. कोबी वेगळं राहते. फ्लावर, फ्लावर हा. फ्लावरचं पत्तेवाला काय, पत्ता कोबी वेगळं, आणि इकडं फ्लावर. ऍक्च्युली बघितलं का ना, दोघांच्या फॅमिली एकसारख्याच येतात माहितीये का? ज्या हे आहेत ना, व्हेजिटेबल आहेत ना, एकाच फॅमिलीमधून बिलॉंग करताना बघायला भेटणार आहे, बट थोडंसं व्हेरिएशन झालेलं आहे. बट मला काय म्हणायचं माहितीये का, पत्ता कोबी नाही म्हणत आहे मी म्हणतोय फ्लावर. फ्लावरचं स्ट्रक्चर बघायला भेटतं ना, त्या फ्लावरला पर्टिक्युलरली काय असणार आहे माहितीये का, जसं स्ट्रक्चर बघायला भेटतं ना, एक्झॅक्टली तसं वर्ड्स लाईक स्ट्रक्चर कोणावरती येतं? जेनाटल्स वरती क्रिएट होतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? जेनाटल वर्ड्स. आता हा पण एक बेसिकली काय असणार? डिसीजचं मेंटेनेशन करून दिलंय, व्हायरस इन्फेक्शन दिलेत. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV. पटापटले, आता टाइम नाही उरला आपल्याकडे. HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. लिस्ट बनवून ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतोय, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ओके. सो याच्यामध्ये हा मेनली मेन्शन करून टाकलेले आहेत. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV जो असणार आहे, जर ट्रान्समिशनचा रूट जर घ्यायचा म्हटला, तर एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये काय असणार आहे? जे मेल आणि फिमेल असणार आहे, त्यांच्या बेसिकली म्हणजे जेनेटर्स वरती असे मोठमोठे असे म्हणजे धब्बे पडल्यासारखे असणार आहेत. रिंग बम झाल्यानंतर कसं स्पेसिफिकली आपल्याला एकदम इचिंग खतरनाक लेवलचे ते इन्फेक्शन होताना बघायला भेटणार, एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये तर पण असं वर्ड्स येताना बघायला भेटणार, इचिंग होताना बघायला भेटणार आहे, बॉडीमध्ये कंटिन्युअसली इचिंग येताना बघायला भेटणार. फर्दर काय असणार आहे बघा, ट्रान्समिशनचा पुन्हा ऍज इट इज असणार आहे. अनप्रोटेक्टेड काय असणार आहे? ओरल, वजनल और एनल सेक्स जर होत असेल, ती कंडिशन होत आहे. अरे डायरेक्टली कॉन्टॅक्ट त्या वर्ड्स बरोबर झालं तर ते पुन्हा एकदा ट्रान्समिशन रूट तुमचा येणार आहे. फर्दर ट्रीटमेंटसाठी जर घेतलं तर एकतर सर्जिकली करा, अदर अँटीव्हायरल ड्रग्स घ्या, डिसइन्फेक्टेड जेल्स यूज करा, किंवा क्रायोथेरपी की ज्याच्यामध्ये बेसिकली केमिकलचा यूज करून आपण त्यांना रिमूव्ह करू शकतो. सो प्रोसिजर तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. फर्दर नेक्स्ट वन दिलेला असणार तो काय असणार? हेपेटायटिस बी नावाचा एक डिसीज दिलेला आहे. हेपेटायटिस बी मध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट बेसिकली हा एक एकदम ग्रेट आहे बाळांनो ह्युमन लाईफ मध्ये, हेपेटायटिस बी. आणि हा पण एक व्हायरल डिसीज आहे. मग ह्याला काय करायचं? मेनली देण्यात ठेवून घ्या. येस, हेपेटायटिस बी व्हायरस इथे मेनली रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटतं. कोणतं असणार? हेपेटायटिस बी व्हायरस. देण्यात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट डिसीज आपल्याला फर्दर शिकायचा आहे, परत माहित असायला पाहिजे. राईट ना. फर्दर मेंटेनेशन करायचं म्हटलं तर सिम्पटम्स मध्ये काय असणार? फिवर, जॉईंट डिसऑर्डर काय असणार? वॉमिटिंग. खतरनाक डिसीज आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. हेडेक आणि काय असणार आहे? विकनेस और काय असणार आहे? ऍब्डोमिनल पेन. हे तुमचे काय असणार? त्याच्यामधले सिम्पटम्स काही बघायला भेटणार आहेत. कोणामध्ये? हेपेटायटिस बी मध्ये. फर्दर मेंटेनेशन करायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, याला जर ट्रान्समिशन रूट असणार आहेत, ऑर्गन ट्रान्सप्लांट करत असताना एड सारखंच आहे. सेकंड काय असणार? इन्फेक्टेड निडल्स असणार आहेत, ब्लड ट्रान्सफ्युजन असणार, और मदर टू काय असणार आहे? बेबी. मदर टू बेबी आपण पहिल्यांदा घेतला होता गनोरी, आणि आता कोणता बघितला आपण याच्यामध्ये? हेपॅटायटिस बी. आणि काय असणार आहे? HIV. आणि नेक्स्ट पॉईंट बेसिकली आपण डिस्कस करणार आहोत. डिसीज जर घ्यायचं म्हटलं तर अॅक्यूट पण बघायला भेटणार आहे आणि क्रोनिक पण बघायला भेटणार. अॅक्यूट म्हणजे काय? सडनली डेथ करणारा, आणि अॅक्यूट म्हणजे हळूहळू मारून टाकणार. शॉर्ट टाइम काय असणार? डिसीज असणार आहे, क्युअर्ड बाय काय असणार? प्लेंटी, और काय असणार? रेस्ट ऑफ काय असणार? फ्लुइड डाएट. जर का प्रॉपर घेतलं तर ठीक आहे, नाहीतर बेसिकली खूप म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. अँटीव्हायरल ड्रग्स वर काय असणार आहे? कंट्रोल द व्हायरल स्प्रेड. त्याच्यामध्ये काय असणार आहे? क्रोनिक लेवलला हळूहळू त्याला कंट्रोल करू शकतो. आता सिच्युएशन अशी आहे बघा, हे जे काय व्हायरल डिसीज आहेत त्यांच्यामध्ये काय स्टेटमेंट एक देऊन टाकलंय बघा, अराउंड 5 to 9 lakhs people lose their lives annually overall the world by the because of काय असणार आहे? एड्स. प्रत्येक वर्षामध्ये किती किती 5 to किती असणार आहे? 9 lakhs. राईट ना. मरताना पेशंट बघायला भेटणार फक्त फक्त एका डिसीज मुळे, कोणत्या? एड्स मुळे. इमॅजिन करा किती खतरनाक लेवलचं इन्फेक्शन इथे मेंटेनेशन करून दिलेलं आहे. सो त्या पॉईंट मध्ये आपण डिस्कस करू शकतो. एड्स साठी जो रिस्पॉन्सिबल व्हायरस असणार काय असणार आहे? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस,
HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ओके, सो व्हायरस बेसिकली माहित असायला पाहिजे, हा पण एक रेट्रो व्हायरसच आहे, त्यांच्याच कॅटेगरीमध्ये येताना बघायला भेटणार आहे. ओके, प्रॉपर्टी मेनली मेन्शन करू शकतो, म्हणजे याला जर ओव्हरकम करायचं असेल तुम्हाला काय करायची गरज असणार आहे, रेट्रोव्हायरल ड्रगची. राईट ना, हे तुम्ही घेऊ शकता. जर सिमटम्स कसे म्हटले तर सुरुवातीला तुम्हाला फिवर येणार आहे, बॉडी पेन होताना बघायला भेटणार आहे, बॉडी रिएक्शन येणार आहेत, इचनेस ते त्यांना बघायला भेटणार, विकनेस असेल, चिल असर थ्रोट ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत. और अल्टिमेटली काय असणार आहे, तुम्हाला इथे थोडेसे ट्रान्समिशन जर घ्यायचं म्हणजे तर माहितीच आहे, अनप्रोटेक्टेड काय असणार आहे, कॉयटस और सेक्स असणार आहे, इन्फेक्टेड निडल. राईट ना, हीच निडल जे इन्फेक्टेड पर्सनचं आहे तिला युज करून नॉन इन्फेक्टेड पर्सन जर दिले तर डेफिनेटली इन्फेक्शन होऊ शकतं. ब्लड ट्रान्सफ्युजन मदर टू काय असणार आहे, बेबी, हे पण ट्रान्सफ्युजन होताना बघायला भेटणार आहे. हे काय कंडिशन ते मेनली मेन्शन करून देत. नो कम्प्लीट क्युअर त्याच्यासाठी हेपॅटायटिस बी साठी बघा, हेपॅटायटिस बी मध्ये पण पर्सन बेसिकली वाचणं डिफिकल्ट आहे, स्पेशली एड्स काय करा की त्याच्यामध्ये व्हायरस प्रॉपर्टी मेनली इन्क्लूड करून टाकले. सो डेफिनेटली अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स बेसिकली त्यांना देणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे तो म्हणजे जो 5 वर्षात मरणार आहे तो 7 वर्षात मरेल, पण मरणार, एड्स मध्ये मरणार आहे. त्याचं कसं इन्फेक्शन होतं ते पण मी तुम्हाला सांगून देईन. बट नाव त्याच्यामध्ये अजून काही देणार ठेवून घ्या, काय असणार आहे बघा, याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट काय दिलंय, ट्रायकोमोनासिस हा एक डिसीज देणार ठेवा, ट्रायकोमोनासिस. त्यासाठी बेसिकली वर्ड मध्ये देऊन टाकलेलं तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये, ट्रायकोमोनासिस. ट्रायकोमोना वॅजानॅलिस हा त्याचा कोण असणार आहे, पॉझिटिव्ह एजंट, जो एक प्रोटोझोआ आहे. काय असणार आहे, प्रोटोझोआ. लिहिलं त्याच्यामध्ये काय केलेलं, ट्रायकोमोनासिस डिसीजचं नाव, ट्रायकोमोनासिस, ट्रायकोमोनास वॅजानॅलिस काय असणार, पॉझिटिव्ह एजंट, आणि प्रोटोझोआ त्याचा काय असणार आहे स्पेसिफिकली तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो याच्यामध्ये पण सेम सिच्युएशन मध्ये काय असणार, सिमटम्स युरिनेशन करताना बर्निंग होणं, वजानल डिस्चार्ज होणं, जेनेटल इरिटेशन होताना बघायला भेटणार आहे, हे दिलेत. त्यानंतर काय असणार, ट्रान्समिशन अनप्रोटेक्टेड सेक्स और काय असणार आहे, जे काय स्पेसिफिकली अनप्रोटेक्टेड सेक्स बाय काय असणार, वजानल ओरल अॅनल असणार आहे, त्यांना बघायला भेटणार. हे पॉईंट मेन्शन करून टाकलेले आहे. साठी मेडिसिन तुम्ही घेऊ शकता. आता क्लायमेडायसिस नावाचा बेसिकली डिसीज दिलेला आहे, राईट ना, की ज्याच्यामध्ये क्लायमेडिया ट्रायकोमॅटिस नावाचा बेसिकली डिसीज आहे, की ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाच्या थ्रू इन्फेक्शन कॉज होताना बघायला भेटणार. वरती जे पहिले सगळे दिले ते एन्झायटी मधले होते, आता बेसिकली बाहेरचं थोडं एक माहित असतं, क्लायमेडायसिस त्याला आपण काय म्हणतो, क्लायमेडिया येस ट्रायकोमॅटिस हा त्याचा कोण असणार, पॉझिटिव्ह एजंट. ओके, सो प्रॉपर्टी देऊन टाकलेत. पुन्हा ऍज युजल बेसिकली जर घ्यायचं म्हटलं तर सिमटम्स तुम्हाला ब्लिडिंग, फिवर और टेस्टिक्युलर पेन और काय असणार आहे, वॅजिनल डिस्चार्ज येताना बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये ट्रान्समिशन जर घ्यायचं म्हटलं तर ऍज युजल तुम्हाला काय असणार आहे, अनप्रोटेक्टेड क्वायटस, हे त्याचं बेसिक रिझन आपण आयडेंटिफाय करून घेऊ शकतो. क्लायमेटिस मध्ये ट्रीटमेंट अँटीबायोटिक, ऍज युजल तुम्हाला अँटीबायोटिक इथे घेणे गरजेचे आहे. सो तोच बेसिक कंटेंट इथे काय केला, मेनली एनसेटीने इन्क्लूड करून दिलेला आहे. हा पॉईंट काय केला की इथे इन्क्लूड करून दिलाय, सो ते ध्यानात ठेवून घ्या. बघा इथे एक स्टेटमेंट ध्यानात ठेवून घ्या की जे एनसीटीचं खूप जास्त मॅटर करते. एक्सेप्ट हिपॅटायटिस बी, काय दिलं बनवलं याच्यामध्ये, एक्सेप्ट हिपॅटायटिस बी, त्यानंतर जेनेटल हर्पीस आणि HIV इन्फेक्शन, हे कंपल्सरी तुम्ही तुमच्या एनसीटी मध्ये टाकलं. नॉन क्युरेबल डिसीज, नॉन क्युरेबल STI असं लिहून टाका. काय लिहिणार आहे, नॉन नॉन क्युरेबल बेसिकली असणार आहे. क्युरेबल काय असणार आहे, बेसिकली मेनली मेन्शन केलेलं आहे, नॉन क्युरेबल STI. STI हा वर्ड टाकला, त्याच्या अंडर ह्या 3 डिसीजची नावं लिहून टाका, हिपॅटायटिस बी, जेनेटल वर्ड्स, आणि काय असणार आहे, एड्स. ओके, और HIV इन्फेक्शन, हे असे डिसीज आहेत, हे जर काय एखाद्या पर्सनला जर झालेत तर तो पर्सन कंपल्सरी त्याच्यामध्ये मरणार आहे, कंपल्सरी डेथ आहे. कोणकोणते, हिपॅटायटिस बी, जेनेटल वर्ड्स, आणि काय असणार आपल्या याच्यामध्ये, HIV इन्फेक्शन. ध्यानात राहील, कंपल्सरी याच्यामध्ये देतात, हे क्युरेबल नाहीयेत. बट बाकी काय सांगितलं बघा त्याच्यामध्ये, अदर डिसीजेस जे आपण डिस्कस करतो, अदर काय असणार त्याच्यामध्ये मेनली मेन्शन केलं तर गोनोरी, सिफिलिस, ट्रायकोमोनासिस, येस ना, याचे एक्झाम्पल दिले ना तुम्हाला, ते कसे क्युरेबल आहे, ते बेसिकली आपण काय करू शकतो, क्युअर करू शकतो, हे दिलं तुम्हाला. कम्प्लिटली क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली, ते आपण कसं सांगितलं, अर्ली डिटेक्शन झालं तर, डिटेक्टेड विथ काय असणार, प्रॉपरली मेनली मेन्शन केले. सो हा टॉपिक तुम्ही त्याच्यामध्ये आरामात कव्हर करू शकता. बाकी डिटेलमध्ये जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट होते ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करून टाकलेलं आहे, राईट ना. सो यांना काय करके मेनली ध्यानात घ्या. बघा ते डिसीज काय दिले, गोनोरी दिलाय, सिफिलिस दिलाय, जेनेटल हर्पिस दिलाय, क्लायमेडायसिस, जेनेटल वर्स, ट्रायकोमोनासिस, हेपॅटायटिस बी, आणि काय असणार आहे यांच्यामध्ये मेनली दिल्यात बघा, HIV इन्फेक्शन मध्ये एड्स एक इन्क्लूड करून टाकलेले. सो मला सांगा इथला कोणता डिसीज बाकी राहिला का आपला, झालेत कव्हर सगळ्यांचे. बेसिकली तुम्हाला पॉझिटिव्ह एजंट आणि त्यांचा टाईप समजला का, ट्रान्समिशन आणि काय असणारे सिमटम्स, दॅट्स इट. टॉपिक म्हणून काय झालं की इथं संपताना बघायला भेटणार आहे.
दॅट्स इट. आता ते बेसिकली होण्याचे काही रिझन असतात ते पण इथे बेसिकली आपण डिस्कस केलेत. मल्टिपल जर का पार्टनर बरोबर जर आपण काय करत क्वायटस जर करत असेल राईट, रिलेशनशिप मध्ये झालं, ब्रेकअप झाला, विषय संपला, दुसरी गर्लफ्रेंड तिसरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जर का व्हायचं म्हटलं तर त्याचे रिझन येताना बघायला भेटणार आहे. आणि जनरल मध्ये हा डिसीज होण्याचा रिझन एक टाइम पिरियड दिला किती, 15 ते 25 24 जो टाइम पिरियड दिलाय त्याच्यामध्ये जनरली काय असणार, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बिकॉज याच एज मध्ये आपल्यामध्ये मेल मध्ये घ्यायचं म्हणजे तर टेस्टोस्टेरॉन, फिमेल मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हाय अमाऊंट मध्ये वाढताना बघायला भेटणार आहे. नॅचरली काय असणार आहे, मेल आणि फिमेल मध्ये अपोजिट सेक्स बद्दल काय असणार तुम्हाला अट्रॅक्शन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आणि या अट्रॅक्शन मुळे काय होणार आहे, फिजिकल जर का इंटिमेसी जर झाली, इंटरकोर्स जर झाला तर त्या केसमध्ये या लोकांना काय होणार की या टाईपचा बेसिकली डिसीज होणं हे नॅचरली काय केलं की इथं मेनली इन्क्लूड करून दिलेलं आहे. हा एज ग्रुप तुम्हाला कंपल्सरी माहित असायला पाहिजे. कोणतं असणार, 15 टू बेसिकली, समजतंय. तर हा बेसिकली टाइम पिरियड काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. 15 टू काय असणार आहे, 24 इयर्स, राईट ना. सो त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे असणार आहेत रिझन. ते कुठ बी काय असणार आहे बघा, लीड टू जर का बेसिकली काय असणार आहे, बट जर या केसमध्ये जर झालाच राईट ना, तर या केसमध्ये काय असणार आहे, म्हणजे एसटीआय जर झालं, एसटीआय जर का प्रॉपर टायमिंग मध्ये जर का आपण आयडेंटिफाय केले नाही, त्यांना क्युअर जर केलं नाही, तर ती जी फिमेल असणार आहे तिच्यामध्ये काय काय इश्यू येऊ शकतात. पहिली गोष्ट, तिला काय करावं लागणार आहे बघा फर्दर, बघा काय दिले, डिटेक्टेड इन्फेक्टेड पर्सन फ्रॉम काय गोइंग टू टाइमली डिटेक्शन प्रॉपर ट्रीटमेंट देणार आहे. दिस कुड बी काय असणार आहे बघा, लीड टू कॉम्प्लिकेशन लेटर. म्हणजे काय असणार आहे, जर का हे बेसिकली प्रॉपर टायमिंग मध्ये जर कव्हर केलं नाही तर कॉम्प्लिकेशन काय येणार आहेत, पेल्विक इन्फ्लामेशन वाढताना बघायला भेटणार आहे. म्हणजे जे इन्फेक्शन आहे, मेल आणि फिमेलचे जेनेटल जे पार्ट असतात कुठे प्रेझेंट, पेल्विक रिजन मध्ये, राईट ना, पेल्विक रिजन मध्ये प्रेझेंट आहेत ना, मग इन्फेक्शन कुठे वाढणार आहे, पेल्विक रिजन मध्ये वाढताना बघायला भेटणार आहे. म्हणून पेल्विक इन्फ्लामेशन काय असणार आहे, पहिल्यांदा एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये होणार आहे. एक जर का फिमेल प्रेग्नन्सीच्या केसमध्ये तिला जर का या टाईपचे इन्फेक्शन जर झाले तर डेफिनेटली तिच्यामध्ये काय येणार आहे बाळांनो, अबॉर्शन होताना बघायला भेटणार आहे बाळांनो. पीआयडी ध्यानात ठेवा, पीआयडी पेल्विक इन्फ्लामेशन डिसीजेस, राईट ना. तर बेसिकली तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलं, हा पीआयडी ला मोस्टली बेसिकली मुलं काय स्किप करून येतात. समजतं ना पीआयडी काय, पीआयडी काय, पेल्विक इन्फ्लामेशन डिसीजेस. बद्दल काय दिले, स्टील बर्थ, मिनिंग समजतं स्टील बर्थचं काय असतं, बेबीची बर्थ होणं डेथ फॉर्म मध्ये, डेड बेबी डिलिव्हर्ड म्हणजे काय असणार आहे, स्टील बर्थ कंडिशन होते. फर्दर काय असणार आहे, एक्टोपिक प्रेग्नन्सी राहू शकते त्या फिमेलमध्ये, और इव्हन काय असणार त्याच्यामध्ये, येस इनफर्टिलिटी इव्हन येऊ शकते, और इव्हन त्या फिमेलमध्ये काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो, राईट ना. सो सर्वायकल इन्फेक्शनच्या केसमध्ये आपण इथे मेनली मेन्शन केले, सर्विक्सचा कॅन्सर होण्यासाठी हिपॅटायटिस म्हणजे हर्पिक्स व्हायरस दिला ना तुम्हाला, हर्पिक्स सिम्प्लेक्स, राईट ना, तो मेनली बेसिकली याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो बाळांनो, फिमेलमध्ये इन्फेक्शन कॉज करण्यासाठी, कॅन्सर कॉज करण्यासाठी, हे माहित असायला पाहिजे. फर्दर काय झालं, देअर द प्रिव्हेंशन अर्ली डिटेक्शन काय असणार आहे, एसटीआय मेनली सांगितले त्याने रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकला इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. सो तोच पॉईंट अल्टिमेटली दिलेले आहेत. फर्दर वेगळा काय असणार आहे, हा एज ग्रुप एक काय मेनली ध्यानात ठेवून घ्या, राईट ना. देर इज अ नो काय असणार, रिझल्ट टू काय असणार आहे, पॅनिक, राईट ना, पॅनिक बिकॉज काय असणार आहे, प्रिव्हेंशन इज पॉसिबल. म्हणजे एखाद्या फिमेलला किंवा मेलला काय झालं असेल, असे जर काय एसटीआय झाले असेल तर पॅनिक होण्याचं काही रिझन नाहीये. मी क्लिअरली सांगतो बाळांनो, हे बघा, गरज नाही की स्पेसिफिक, आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन टाकतो. इंडियन आर्मी मध्ये एक पर्सन होता, ठीक आहे ना, त्यांना काय झालं माहितीये का, काहीतरी आय थिंक इश्यू वगैरे झाला, आणि त्यानंतर त्यांनी एका बेसिकली काय केलं माहिती, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी काय केलं माहिती, ट्रीटमेंट घ्यायला गेले. त्यांना काय करायचं, ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं होतं. सो ब्लड ट्रान्सफ्युजन केलं, देन त्यानंतर फर्दर त्याची जी ट्रीटमेंट कंप्लीट झाली ते पुन्हा बेसिकली आर्मीमध्ये जॉईन झाले, त्यांच्या सुट्टीवरती आले होते, काम केलं आणि परत जॉईन करून गेलं. देन त्यानंतर त्यांच्यामध्ये सिमटम्स यायला लागले, कोणते, फिवर होतं, एक असे बेसिकली इम्युन सिस्टम सप्रेस झालेली, इम्युन सिस्टम एकदम खराब होताना बघायला भेटत होती, सारखे सारखे आजारी पडायला लागले. मग इंडियन आर्मीचं जे काही हॉस्पिटल असणार आहे, ज्या ठिकाणी मध्ये ते वर्क करत होते, त्यांनी जरा चेकआउट केलं, ब्लड टेस्टिंग केलं, तर ब्लड टेस्टिंग मध्ये त्यांना आयडेंटिफाय झाला HIV. काय भेटला, HIV. आता मला सांगा, त्या इंडियन आर्मीचा जो पर्सन सोल्जर होते, जे मेजर होते, त्यांचा काय संबंध आहे फिजिकल इंटरॅक्शन करण्याचा, एकतर बेसिकली